कोणतेही काम करताना जे आपल्यासोबत पहिल्यापासून असतात ना त्यांना घेऊन काम केलं की काम करण्याची गंमत पण होते. आणि मी 2-2.5 तास नरेशन देतोय, ते एकटे ऐकताय असं सगळं ते एक नरेशनचा प्रोसेस इथे पार पडली. आणि शूट करताना अशी सिनेमाचं फिलिंगच नाही, म्हणजे आपण एखाद्या सेटवर जातो ना, त्या सेटचा जो माहोल असतो टिपिकल माहोल तो मला कधीच जाणवला. वेगळं आहे, तिथली जबाबदारी वेगळी, पण कुठेतरी आपले लोक त्या इमेज मध्ये बघत असतात काय कुठे. सगळ्यांचे इनपुट्स आल्याशिवाय ना एखादी पॉझिटिव्ह गोष्ट तयार नाही. आम्ही स्पॉट बॉय पण होतो, आम्ही त्यावेळेला ऍक्टर्स पण होतो. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येकाने काम केलं. म्हणजे मी असं नाही म्हणत की मी ऍक्टर आहे, मी का करू. आता रिक्षा मी असा पूर्ण आणि क्यू द्यायला असा क्यू देते, क्यू द्यायला. आता तू जेव्हा तुम्ही कास्टिंग करताना तुम्ही एका चांगल्या नटाला तुमच्या फिल्म मध्ये घेता, तिथे तुमचं अर्ध डिरेक्शन संपलेलं. 1000% म्हणजे आपली जर पात्रता 200% असेल ना तर आपण 500% करतो. आपण स्वतःला पुश करतो की हा माणूस, कलाकाराला हे जवळ असतं, समोरच्या ऍक्टरला हे जवळ असतं की आपल्या डिरेक्टरचा आपल्यावर खूप विश्वास आहे. जसं की प्रत्येकाच्या आयुष्यात ना मुलगा असू दे मुलगी असते, असं एक जवळची व्यक्ती असते ना की जिच्याजवळ आपण कोणत्याही गोष्टीबद्दल व्यक्त होऊ शकतो. त्याचं एकूणच समाजातलं भान दिसतं. अशा बऱ्याच गोष्टी त्याला ज्या वाटतात ना माणूस म्हणून, कलाकार म्हणून, ते त्यांनी बरोबर साधलंय या सिनेमात. पुन्हा कांडर फिरतोय सीनच्या अगोदर मला सांगितलं तर मला लक्ष लागेल काय कांडर फिरतोय ते म्हणून. सगळे कांडर इकडे फिरत असतात. नमस्कार. गप्पा टप्पाच्या एका विशेष भागात मी निलेश परब तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत लास्ट ऑफ खांदा या मराठी चित्रपटाची टीम. नमस्कार. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत. कसे आहात सगळे? ऑलवेज वेल, सगळे मजेत. शमेश दादा, ऍज अ फॅन मला तुला पहिला प्रश्न विचारायचा आहे. पहिल्यांदाच माझ्यावर असं वाटलं. शमेश दादा, लास्ट ऑफ खांदा या मराठी चित्रपटासाठी आपण सुंदर कथा लिहू शकतो, असं समाजाचे मनोरंजन करणारी कथा तुला कशी सुचली? ऍक्च्युली म्हणजे थोडक्यात सुरुवात, लास्ट ऑफ खांदा ही संकल्पना विनीतची आणि त्याचा मित्र मनोज या दोघांची होती. सुरुवात अशी झाली की मला अजूनही आठवते की ठाणे स्टेशनला मी होतो आणि मी रत्नागिरीला चाललो होतो. असे तरीचा गॅप वगैरे होता. आणि मग विनीतशी एक कॉल झाला की आपण बरेच दिवस आपण एक काहीतरी छान छोटासा आपल्याला झेपेल एवढा सिनेमा केला पाहिजे. तर काय, तर मोस्ट ऑफ द टाइम आमचं बोलण्यानं काहीतरी सुचतं. तर त्याने मला सांगितलं की अशी अशी एक कन्सेप्ट आहे, त्याच्यावर काही होऊ शकतं का. त्याने आणि त्याच्या मित्राने ती कन्सेप्ट ही केली होती. ओके. आणि ते ऐकता क्षणी थोडंसं असं झालं की हे आपल्याला झेपू शकतं आणि आपल्या जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याच्यात ते बसू शकतं. आणि ह्याच्यात जे कलाकार लागतील किंवा जे काही गोष्टी लागतील ना ते आपल्याला मॅनेजेबल आहे. ओके. त्यामुळे मोठी धाव न घेता आपण छोटी छोटी पावलं टाकत पुढे जाऊ शकतो. बरोबर. हे आम्हाला दोघांना असं जाणवलं की होऊ शकतं. आणि मग ती कथा लिहायला घेतली, त्याचा विस्तार करायला सुरुवात केली. मला तुम्हाला विचारायचं आहे की या मूवीच्या कास्टिंगची प्रोसेस कशी होती? कास्टिंगची प्रोसेस म्हणजे सर्वात प्रथम आमचं हे फिक्स होतं की श्रमेश हिरो असणार, हे आमचं डिरेक्टर फिक्स होतं. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे कोणाला जाऊन विशेष भेटलं वगैरे असं काय ना, आम्ही तेव्हाच ठरवलं की बने फिक्स, मंदार फिक्स, हे आमचं ठरलं होतं. आणि मग ते डोक्यात घेऊन पुढची मग प्रोसेस चालू केली. मग आमच्या डोक्यात काय आहे, मग कोणाला भेटल्यानंतर आम्ही आधी ऑन पेपर म्हणजे न सांगता डायरेक्ट सांगायचो की आमच्या फिल्ममध्ये आम्ही ह्यांना विचार करतोय. आणि कसे जवळचे मित्र असं आम्ही हाताने सांगितलं त्यांना. मग समोरचे जे भेटले आम्हाला फायनान्सर, प्रोड्युसर, त्यांना सुद्धा विश्वास बसला की नाही हे मंडळी असेल तर फिल्म डेफिनेटली चालेल. तर अशी ही अनऑफिशियली कास्टिंग असं तुम्ही म्हणू शकता त्यांना. स्पेशली त्यांच्या डोक्यात कास्टिंग ते आम्हाला माहितच नव्हतं. यांना माहिती ना, आम्ही असं धरलं होतं गृहित धरलं. म्हणजे आम्ही जनरली हे असतील कोणतेही काम करताना जे आपल्यासोबत पहिल्यापासून असतात ना त्यांना घेऊन काम केलं की काम करण्याची गंमत पण होते. आणि एक ना ट्युनिंग आपसूक जुळतं. म्हणजे सीन करताना त्रास होत नाही किंवा प्रत्येकाचा रिदम वेगळा असतो बोलण्याचा. बरोबर. आम्ही इतके वर्ष सोबत आहोत ना, आणि एक मित्र पण आहोत ऑफ द सेट सुद्धा, ऑफ द कॅमेरा सुद्धा, तर त्याचा खूप जास्त फरक पडतो. त्यामुळे आता एखादी गोष्ट समजा लिहायची असेल तर ना ह्याला इमॅजिन करणं मला सोपं जातं, बनेला इमॅजिन करणं सोपं जातं. बरोबर.
कारण याची बोलण्याची पद्धत मला माहिती आहे ॲज अ लेखक म्हणून. बनी कसा बोलू शकतो, बनी काय बोलू शकतो, त्याची अनप्रेडिक्टेबिलिटी मला माहिती आहे. म्हणजे तो कधी काही बोलू शकतो, ती जागा रिकामी सोडावी लागते, तिथे तो बोलेल काहीतरी. तर अशी एक गंमत आहे. ओके ओके. तर त्यामुळे असं सगळं कास्टिंगचं हे घडून आलं. ओके. दादा, कथा कितीही चांगली असेल तरी पण चांगला प्रोड्युसर मिळणं गरजेचं असतं, नाहीतर म्हणजे तो डोंगरात भेटला. ती काय स्टोरी होती प्रोड्युसर मिळाला? मी सांगतो. काय झालं की आम्ही दोघं आणि आता ही मंडळी जसं झाले हे फिक्स झाल्यानंतर आम्हाला अजून एक व्यक्ती जी भेटली ती म्हणजे श्रेयस राज अंगणे. या फिल्मचे म्युझिक डायरेक्टर सुद्धा आहेत, ते क्रिएटिव्ह डायरेक्टर सुद्धा आहेत. आणि ते आम्हाला भेटले आणि ते भेटल्यानंतर त्यांना ही कथानक प्रचंड आवडलं. ते बोलले नाही आपण ही फिल्म केली पाहिजे. आणि मग त्यांनी सगळी जुळाजुळ केली आमचे म्हणजे सिनेमा जर हा पूर्णत्वच झाला तर त्याची सुरुवात श्रेयस अंगणे याच्यामुळे झाली. कारण की आम्ही पहिल्यांदा खूप छोटासा विचार करत होतो की एक काय म्हणतात ना स्मॉल स्केलला करता येईल किंवा काय, पण त्याच्या नजरेत मोठं स्वप्न होतं की आपण हे चांगली गोष्ट अशी वाया न घालवता आपण तिला मोठा विचार करूया आणि त्या दरम्यान आपल्याला प्रवासामध्ये कोण कोण भेटतंय ते बघूया. सो त्याच्याकडनं काही गोष्टी आल्या. आमचे जे प्रोड्युसर आहे प्रदीप जाधव ते त्याचे पहिले मित्र. ओके. सो आम्ही इतर ठिकाणी पण बऱ्याच ठिकाणी चाललो होतो किंवा हे करत होतो, पण त्याचं म्हणणं की आपल्या ओळखीची माणसं असतील तर आपल्याला सगळं कॅरी फॉरवर्ड करायला पण सोपं जातं. सो मला तो अजून पण तो दिवस आठवतो की तो आणि मी, विनीत थोडंसं बिझी होता, तर तो आणि मी कारमधून त्याच्या भोरला गेलो होतो. आणि भोरच्या डोंगर माथा नावाचं खूप छान हॉटेल आहे तिथे, मस्त सानिध्यदिका हिरवा निसर्ग. आणि त्याच्यामध्ये गॅलरीमध्ये एक टेबल आणि 2 खुर्च्या टाकून समोर माझ्या प्रोड्युसर आणि मी एकटा, मोबाईलला रेंज नाही काय नाही, आणि मी 2-2.5 तास नरेशन देतोय, ते एकटे ऐकताय. असं सगळं ते एक नरेशनचा प्रोसेस इथे पार पडली. आणि प्रदीप जाधव यांना आमचं ते जे काय नरेशन होतं ते आवडलं आणि ते प्रोड्युसर म्हणून येऊन झाले. राहुल सर, याआधी तुम्ही हिंदी चित्रपटांचं कोरिओग्राफर केले. येस. कोरिओग्राफर. मग ही मराठीचं पहिलं म्हणजे फिल्म आहे तुमची, तर हा एक्सपिरियन्स कसा होता? ऍक्च्युली जसं समेश यांनी बोललं, विनीतनी बोललं की श्रेयस अंगणे सेम, त्यांच्याच थ्रू माझी यांच्यावर ओळख झाली. मी जायच्या अगोदर मी कन्फर्म नव्हतो यांच्या मूवीसाठी. ऍक्च्युली वाशीला आम्ही लोक विनीत यांच्या एका प्लेसवरती आम्ही भेटलो होतो, तर तिथे मी अजून पण कन्फर्म नव्हतो. यांच्या डोक्यात दुसरे बरेचसे होते. बट जेव्हा ते आम्ही त्यांना सांगितलं की आपण शालू गाणं असं करूया तसं करूया, थोडंसं आयडिया दिली, तर त्याच्यानंतर पण आम्ही खूप रिहर्सल केली इथे. त्याच्यानंतर मग आमचं शालू गाण्याचं आणि परत श्रमेशचं गाणं खूप म्हणजे एकदम धमाल सॉन्ग आहे. आता सध्या आपण ऐकतोय टायटल सॉन्ग. पण शालू गाणं सुद्धा खूप हिट सॉन्ग आहे, त्याचा एक वेगळा ऑडियन्स आहे. ते किती चॅलेंजिंग होतं की कारण त्या क्राऊडला खुश ठेवणं पण गरजेचं आहे, तिथे काही चुका नाही झाल्या पाहिजे. ऍक्च्युली काय आम्ही ऍड ऑन केलेत, कारण की प्रभाकर सरांचं ऑलरेडी ते सॉन्ग ते करायचेच ऑलरेडी MHJ मध्ये ऑलरेडी त्यांचं होतं. आम्ही फक्त त्याच्यामध्ये थोडासा एक थोडेफार स्टेप्स चेंज केले जे त्यांचं रजिस्टर मुवमेंट आहे. बाकी तर सॉन्ग पूर्ण कोरिओग्राफ आहेत. आणि म्हणजे प्रभाकर सरांना सल्यूट आहे की या वयात त्यांनी एवढं चांगलं, आणि जी एनर्जी लेवल त्यांची म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय त्या गाण्याला. निखिल, तू याच्या आधी महाराष्ट्राची हास्य जत्रेतून घराघरात पोहोचलायस. हा आता एक नवीन चित्रपट पहिल्यांदा तू एका मोठ्या स्क्रीनवरती येतोस, केलंय का? ओके. तर ह्या चित्रपटाचा एक्सपिरियन्स कसा होता? तुझं काय कॅरेक्टर आहे यामध्ये? अरे खूपच धमाल. घरातला सिनेमा, घरच्या होत्या. माहित नाही म्हणजे मला शूट करताना अशी सिनेमाचं फिलिंगच नाही. म्हणजे आपण एखाद्या सेटवर जातो ना, सेटचा जो माहोल असतो टिपिकल माहोल, तो मला कधीच जाणवला नाही. म्हणजे अगदी बारीक बारीक लोकांपासून क्रू मेंबर कुठलेही असतील, अगदी मेकअप असतील किंवा स्पॉट दादाचे आपल्याला मदत करतात ते असतील, त्यांच्यापासून सगळ्यांपर्यंत श्रमेशपर्यंत सगळे असे घरचे वाटत होते. मित्र, कोणीतरी आपले भाऊ, दादा, ताई. सो ते काम करताना, आणि आम्ही आमचं सीन झालं तरी बसून राहायचो सेटवर. माझ्या कॅरेक्टरचा का एक मित्र आहे याचा सिनेमात, ज्याच्यामुळे कथा चालू होते. हा, जसा मी आहे तसंच तो एक मित्र आहे. खऱ्या आयुष्यात जसा मी आहे तसंच तो एक मित्र आहे. तो काहीतरी करतो, कान चालला सतत काय नाही सांगणं, काहीतरी हे कर तसं कर असं होईल असं सतत सांगणं, तसंच ते कॅरेक्टर आहे. आणि मला मुळात जास्त मजा काय आली की ते खूप आजची
डायलॉग डिलिव्हरी होती, आजचं बोलणं होतं, आत्ताचं बोलणं आहे, ते डायलॉग नाहीये, ते बोलणं आहे, टॉक आहे. सो ते करताना जास्त मजा येते, कारण त्यात काय मला असे वेगळे डायलॉग नव्हते बोलायचे, जे नॉर्मली दोन मित्र गप्पा मारतात किंवा त्यांच्यात जे काही कन्व्हर्सेशन होतं तसेच सीन होते. त्यामध्ये करताना जास्त मजा येत होती, कारण ते चॅलेंजिंग होतं की तेवढं खरं आणि नॅचरल वाटलं पाहिजे काम करताना. सो ते करणं जरा कठीण होतं, आणि ते एक आमचा तो अट्टास होता की जेवढं नॅचरल, जेवढं सहज होईल ना तेवढं तसं करायचं. आणि आम्ही खूप गोष्टी प्रकर्षाने टाळल्या होत्या विनोदाच्या बाबतीत, की आम्हाला टिपिकल विनोद किंवा तशी कॉमेडी नव्हतीच करायची. ठरवून जिथे गरज आहे तिथे जर आपसुक सिच्युएशनल काय होत असेल तरच, आता प्रेमातच नाही पडायचं. आम्ही ठरवून कापायचो, नाही हे नको, हे नको, हे नको. ते पण सांगते आपण रिचेक करायचो ना, हे स्किट सारखं होत. येस आम्ही ते कारण रिचेक करायचो. इतकी वर्ष म्हणजे हास्यात काम करतोय, तिथलं काम करणं वेगळं आहे, तिथली जबाबदारी वेगळी आहे, पण कुठेतरी आपले लोक त्या इमेज मध्ये बघत असतात काय कुठे ना कुठेतरी. तर ते होतं की आपल्याला ते काम तिथलं, पण सिनेमातलं काम एक वेगळं पण आपल्याला वाटलं पाहिजे बघताना लोकांना. सो त्यावर आपण जरा जास्त फोकस करूया, आणि ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या कापून त्यात नवीन काय सापडत आहे का, किंवा त्यात किती सहजता आणता येईल, त्याकडे जास्त कल होतं. त्यामुळे रमेश पण बऱ्याचदा गोष्टी सांगायचं की आपण नको करूया, त्याला पण बरं सुचायचं, पण तो स्वतःच कापायचं, नको हे नको हे नको. म्हणजे आमच्यात तेवढा ओपननेस आणि तेवढी मैत्री आहे. बरोबर, म्हणजे भले मी लिहिलं असलं तरी ते काय अंतिम सत्य नाही. एखाद दुसऱ्या वेळेला बनेने आपला सीन आमचा रिहर्सल चालू असतानाच बोलायचं, रमेश हा नको घेऊया, आपला थोडा आपल्या स्किट सारखा वाटतोय. तर तिथे न ऐकण्यासारखं काहीच नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, त्याला इतिहास म्हणून त्याची समज खूप चांगली आहे, तर ते आपण ऐकलंच पाहिजे, कारण जो तो बोलतो ते आपल्या सिनेमाच्या भल्यासाठीच बोलतो. तर असं खूप वेळ झाला आम्ही एकमेकांना सांभाळून घेऊन सगळ्यांना, कारण की सगळ्यांचे इनपुट्स आल्याशिवाय ना एखादी पॉझिटिव्ह गोष्ट तयार नाही. तसं आहे, म्हणजे ते आपलं समजून काम करवते, हीच सगळ्यात मोठी गोष्ट असते कोणत्याही एखाद्या गोष्टीसाठी. नाही, पण तो लेखक म्हणून तो एक्सेप्टन्स पाहिजे की त्यांनी सांगितलेलं बाबा खरंच ऐकून ते बरोबर असेल तर घेणं. नाहीतर काही लेखकांचं असं असतं की जे मी लिहिलंय तेच सत्य आहे, त्यात तुम्ही नका काही चेंजेस करू. पण नाही, म्हणजे शेवटी ते कधी कधी असं वाटतं का आपण प्रेमात असतो ना, हे लिहिले म्हणजे असं होतं. पण नाही, पण कधी आपण ना आत्मभान पण जागा हवं की कधी कधी हे पटेल का, हे चालेल का, हे योग्य होईल का, कारण की सगळं छानच असतं, उगाच कोंबायचं म्हणून कोंबण्यात काय. एक दोन ठिकाणी तर त्यांनी स्वतः लिहिलेले विरोध त्यांनी कट केले तिथे की हा नको घेऊया, आपल्याला स्क्रीनवरती चांगला नाही वाटत, असं होऊन झालं. म्हणजे प्रामाणिक राहिले त्या गोष्टीशी, सुपर चेक केलं प्रत्येक गोष्ट, उगीच आहे म्हणून केलंच पाहिजे. त्यांनी मगाशी सांगितलं ना की सिनेमाची सुरुवात जिथून झाली, म्हणजे जिथे गाण्याचं पहिलं शूट केलं तिथे माझं गाव आहे, त्याच्यावरती ती प्लेस आहे, आणि खूप कमालीची जागा आहे ती. आणि मला खूप भारी वाटलं की त्या जागेचा सुंदर वापर यांनी केला, कारण तो एक छान पॉइंट आहे, सनसेट पॉइंट म्हणशील किंवा असं हिल पॉइंट आहे, हा अनएक्सप्लोर आहे. म्हणजे तिथे अजून तरी कोणी जाऊन त्याची वाट नाही, दशा नाही केली, त्यामुळे त्याच्या आधी यांनी त्याचा चांगला वापर केला, त्यामुळे मला ते एक भारी वाटलं. दुसरी गोष्ट मी ना नंतर एक बीटीएस मध्ये शेअर करीनच, जसं मी मागे रमेशचं दाखलं होतं की रमेश स्वतः छत्री घेऊन उभा आहे, बसलेला आहे, त्याच्या शॉर्ट साठी स्वतःला प्रिपेअर करतोय. ह्यांचं वैशिष्ट्य काय माहितीये का की हे लोक आहे ना, म्हणजे व्हॅनिटी वगैरे आपल्याकडे सगळं होतं, प्रोड्युसरने आपल्याला सगळं पुरवलं होतं, पण ह्यांना मी व्हॅनिटीत पाहिलंच नाही. त्यांच्या हे ना हे बांधावर बसून जेवण होते. बरं गाणं शूट चालू प्रभाकर काय संबंध, त्यांचा संबंध नाही, तिकडे आलो होतो फक्त शूटला, आणि मस्त चड्डीवर बांधावर बसून जेवताय तिकडे मागे शाळेत. मजा आहे. किस्सा भारी होता. आता ना आपल्याला सवय नसते ना, प्रोड्युसर सांगितले की अरे डिरेक्टर विनीत सांगायचे की काळं पडता कामा नाही, काळ छत्रीमध्ये राहा, छत्री घेऊन कट झालं की छत्रीमध्ये यायचं. तर ना एक स्पॉट दादा होते बिचारे, ते त्यांनी एक दोन वेळ छत्री धरली, पण ना मला लक्षातच नाही यायचं, आपण ना आपसूक जातो बघ, अरे काय झालं, अरे काय झालं, अरे काय झालं, तू बस, हा म्हणजे हा ते मला सांगायचं तुम्ही थांबा छत्रीत, हे तर ना ते लक्षात नाही यायचं. मी बऱ्याच वेळा छत्रीच्या बाहेरच असायचो, म्हणजे ते दिसेल पण कधी कधी. आता मी जेवणाचा मुद्दा सांगितला म्हणून सांगतो, जेवण एवढं अप्रतिम होतं. सॉरी हा वेगळाच विषय मी सुरू केला, पण ते कौतुक केलं पाहिजे, कारण ज्यांनी, त्यांचं नाव काय, शानबाग रत्नागिरीमध्ये, काय जेवण होतं. जेवण म्हणजे मला तर वाटतं मी त्या दिवशी फक्त जेवणासाठी झालो, आमचं काय शूट हॉटेलवर मागण्यापेक्षा तिकडे सेटवर येऊन जेवण. त्यांनी खूप छान जेवण दिलं, म्हणजे असं कधीच असं खूप असं स्वतः मनापासून बनवलेलं जेवण असतं नाही, ते खाताना जाणवतं की अरे ते ना म्हणजे भरवणारे होते, काय पाहिजे घ्या, आणि ना
1-2 वेळा कुठेतरी जेवण संपल्यावर त्यांनी जाऊन परत आणलं. आणि त्यांनी आधी सांगितलं होतं की तुमचा क्रू आहे ना 55 ते 60 लोकांचा आमचा क्रू होता, त्यांनी सांगितलं 15 दिवसामध्ये कोणाची पोटं खराब होणार नाही याची जबाबदारी मी घेतो. त्यानुसार जेवण त्यांनी पुरवलं सगळं. हे महत्वाचं होतं. आणि आपल्या गावात शूटिंग होणं हे आपल्यासाठी प्राऊड गोष्ट असते. आणि गावच्या लोकांचा सपोर्ट कसा होता तुमच्या शूटिंगसाठी? खूप सुंदर. म्हणजे आता ते लिस्ट एवढी मोठी आहे ना त्या सगळ्या गावांची, बऱ्याचशा ठिकाणी. पण आता शालूचा मुद्दा निघाला म्हणून सांगतो, तर दुगवे नावाचं गाव आहे तिथे. दुगवे, कुतडे, कुर्णे अशी 3 गाव, त्याच्यामध्ये दुगवेवाडीमध्ये आम्ही शूट करत होतो. प्रचंड सपोर्ट त्या लोकांचा. म्हणजे ते आमचं रात्रभर शूट, असं नॉर्मली लोकांना होतं की हा रात्री 12 बघू, नंतर हे काय करत मरू द्या ना, आपण जाऊन झोपू. ते लोक जागे होते पूर्ण वेळ. ते तिकडे थांबले, पण कारण आमचा जत्रेचा वगैरे सेटअप ना सगळं. तुम्ही आता ते गाण्यामध्ये शेवटी जे बघता प्रभाकर मोरेंचा पूर्ण तो शंकासुराचा ड्रेस वगैरे, त्याच्यामध्ये ते आम्हाला ऑडियन्स सगळा तो वापरायचा होता. ते गावातले लोक तसेच जागे होते, त्यांना पण दुसऱ्याची काम असतील काय असेल, सपोर्ट फुल काय. त्यांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे ज्या पारंपरिक गोष्टी लागतात किंवा काही ज्या गोष्टी त्यांचा पुरवठा करणं, त्यांचे त्या गावातले बैल असतील, अशा बऱ्याच गोष्टी तिथे वापरल्या गेल्यात. बैलगाड्या असतील, त्यासाठी ते बिंदास वापरा, तुम्हाला जे हवं तेवढं, कोणाचा त्रास नाही. त्यांना खूप भारी वाटत होतं की आमच्या गावात काहीतरी. आणि प्रत्येक गावात, म्हणजे आता पुण्याची नावं 15 दिवसात खूप गावात आम्ही काम केलं, तर त्या प्रत्येक गावाने आम्हाला सपोर्ट केला. म्हणजे एखादं नाव राहून झालं तर त्यांना राग नको यायला. म्हणजे कापडगावचं मला पण नाव घ्यावंसं वाटतं, कारण की कापडगावमध्ये शूटिंग झाल्यानंतर संध्याकाळी त्यांनी आम्हाला आवडून सांगितलं की सगळ्या क्रूसाठी त्यांनी चहा पाण्याची व्यवस्था केली स्वतः. त्यांनी सगळ्या क्रू मेंबर्स, कास्ट मेंबर्स, ऍक्टर सगळ्यांचा सत्कार वित्कार केला. नॉर्मली प्रोडक्शन जिथे काम करतं ते प्रोडक्शन त्या गावकऱ्यांची सोय करतं, काय इथे उलट झालं असं. म्हणजे आणि ते कसं असतं, एखादी चांगली गोष्ट घडत असेल ना तर चांगली माणसं आपसूक आपल्याला भेटत जातात. बरोबर. आणि गावची लोक कोऑपरेटिव्ह आहे. आम्ही इव्हन शॉर्ट फिल्मचं शूट करताना सुद्धा बऱ्यापैकी लोक जमायची शूट बघण्यासाठी. आणि त्यांना ते प्रेम आणि आपुलकी वाटतं की अरे काहीतरी छान करतात, किंवा ही मुलं काहीतरी एकत्र येऊन छान करतात. मला या सिनेमाच्या निमित्तानं सांगायचं वाटतं की काय होतं, जशी एकांकिकेला बघ आपल्याला सगळ्यांना जोश असतो, एनर्जी असते, आणि सगळे मुलांना तहान भूक विसरून, आपल्या खिशात किती पैसे हे विसरून, आपल्याला काय मिळतं हे विसरून एकत्र येऊन काम करतात. सेम हा सिनेमा आम्ही तसंच बनवू. म्हणजे सगळेजण आपापल्या परीने जीव ओतत आहेत, आपापल्या परीने अरे मला हे पाहिजे. मग असं नाही, आम्ही स्पॉटबॉय पण होतो, आम्ही त्यावेळेला ऍक्टर्स पण होतो. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येकाने काम केलंय. म्हणजे मी असं नाही म्हणणार की मी ऍक्टर आहे, मी हे का करू, मी डिरेक्टर आहे असं विनीत नाही म्हणाले, मी हे का करू. नाही, मला चहा पाहिजे तर उगाच स्पॉट दादा कुठेतरी बिझी आहे तर स्पॉट नाही, जाऊन स्वतःहून चहा घेतली लोकांनी, स्वतःहून पाणी घेतलंय. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, पण त्या महत्वाच्या असतात. हात पण गेला, याचा एकदा हाताला पण हात माझा मोडला होता. शालू झोका देगो म्हणजे गाण्याचं जे शालूचा झोका जो बांधायचा होता ना, तो 2 झाडांच्या मध्ये एक मोठा रॉड लावायचा होता. त्या रॉडचं वजन जो काहीतरी असेल 100च्या वरतीच होतं. तो वरती लावण्यासाठी आम्ही व्हॅनिटीच्या वरती चढलो. मी आणि माझे असिस्टंट 2 जण होते, आणि आम्ही चढलो कारण की मला कोरिओग्राफी टीमला पूर्णपणे स्वतंत्र द्यायचं, तुम्ही करा, आम्ही आहोत सपोर्टला. आणि त्यांचं तिकडे शूट चालू, आणि इथं वरती चढून आम्ही सगळं करतोय. आणि तो इतका जोर बसला हातावरती, मी संध्याकाळी रडायला आलो, खूप बेकार. तिथं जसं सांगितलं की आमच्यामधला कोणीच असा विचार नव्हता करत की मी डिरेक्टर आहे किंवा मी ऍक्टर आहे. किंवा आता मंदारचा हात ऑलरेडी काहीतरी हे झालं होतं, तरी त्यांनी ते रिक्षा मंदारचा हात तुम्हाला कधीच सरम येणार वर्षाचे 12 महिने इथून तरी सतत असतो. सतत तुम्हाला असंच दिसेल, म्हणजे तुम्हाला त्याच्या हातावर आहे ती गोष्ट, हातावर आहे, ते हातावर गेले प्रकरण. म्हणजे एक झालं काय की आमचं लास्ट ऑफ खांदा टायटल आमचं शूट चालू होतं, त्याच्या दुसऱ्या दिवशी मंदारचा शूट होता सगळ्या रिक्षाचा. तर बरं, मंदारने रिक्षा चालवली नव्हती बहुतेक, मंदार आला तर ते खूप चांगली गृहस्थ त्यांची रिक्षा. हो, चंद्रकांत जाधव ज्यांनी म्हणजे त्यांचं नाव घेतलं पाहिजे, कारण की त्यांनी त्यांची नवीन रिक्षा ती आम्हाला डेकोरेट पण करायला डेकोरेट करून घेतली वगैरे सगळं. आणि त्याचं ना, आमच्या रिक्षाचं नाव ज्युलिएट स्क्रिप्ट मधलं नाव, ते त्यांनी रेडियमद्वारे स्वतःहून लिहून घेतलंय त्याच्यावर, आणि ते तसंच ठेवलंय अजूनपर्यंत, कारण त्यांना ते आवडले. आणि त्यांनी आम्हाला मदतीला पण खूप आले. आणि मंदार तिथे प्रॅक्टिस करण्यासाठी, आमचं गाण्याचं शूट चालू असं मंदार तिकडे प्रॅक्टिस करायला रिक्षा कुठे घेऊन गेला, आणि ते टेन्शन मध्ये आले. चालवलीच तशी. बरं, मँडीने ना असं, मँडी बोलला होतं की मला येत नाही पण मी करतो, पण त्याच्या करतो मध्ये कॉन्फिडन्स.
हात बघून कॉन्फिडन्स आमचा लो व्हायचा की हात असेल तर कसं चालवेल काय माहिती. तुझा कसा एक्सपिरियन्स आहे? रिक्षाच सांगू direct. रिक्षाचं सांग. माझा एकतर इथे हेअरलाईन फ्रॅक्चर होता, त्यामुळे तो हात एवढा वळायचा नाही. मला असं वाटलं मग ते एवढा वळायचा नाही, त्यामुळे रिक्षाला ठीक आहे. मी त्याला बोललो रिक्षा काय आपलं अशी नाही चालवायची ना, अशीच चालवायची, त्यामुळे चालू शकतो. मग त्याने मला विचारलं, रमेश मांडी भाई तुम्हाला गेअरवाली गाडी येते का? बोल नाही येत. मग तू कशी चालवतो? थांबता मी काहीतरी करतो. तर माझा मित्र आहे ते पार्ल्यात, तर त्याच्या बाबांची रिक्षा आहे. त्याला बोललो की मला जरा 1-2 दिवस तरी आधी रिक्षा शिकव. तर मी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे बसलो रिक्षात, तर मला काय कळतच नव्हतं. तू मुळात वाटलं दादर नायगावच्या एरियामध्ये तिकडे रिक्षा नसते. राहायला दादरला नायगावला, तिकडे टॅक्सी सगळ्या टॅक्सीवाले भरमसाळ ओळखीचे, चाचा जरा शिकाव बिकाव. ते गेलो होतो. काका मला 1 तास त्यांचं भाडं सोडून मला शिकवताय, पण त्यांनी मला बसवलंच नाही पुढे, कारण ते बोलले थांबता. कारण त्यांना माझ्या चेहऱ्यावर दिसलं तर गेलं नाही, गडबड नको करायला, तर तिकडे शिकलो नाही. आता ही गोष्ट मला सांगितली नाही श्रमेशला, कारण तो त्याच्या गडबडीत होता, व्यापात होता. परत त्याला हा म्हटलं आता आधीच घाबरेल, अरे बापरे आता काय करायचं. तर मी बोललो येतो तिकडे. मग मी विनीत दादाने आमचा कॉन्टॅक्ट चालू होता, तर म्हटलं बनेचं ज्या दिवशी शूटिंग आहे ना, त्या दिवशी माझं शूटिंग नव्हतं, एवढं मी त्या दिवशी येतो. तर एक अख्खा दिवस मिळेल एक बेसिक तरी शिकायला, म्हणजे इथून मला पुढे सरळ शॉर्ट पुरते, राईट मारायचे, हा शॉर्ट पुरता, राईट मारायचा लेफ्ट मारायचा, सरळ मी चालू शकतो. राईट लेफ्ट असेल तर बांधले. तो हा ठीक आहे तू ये. सकाळी आलो आम्ही 7 वाजता आलो. बने काहीतरी 8-8:30ला शूटिंगला गेलो. मी झोपलो आणि दुपारी मला ते हे काका जे आपले आहेत ते मला बोलले काय चंद्रकांत, ते बोलले ये ते काका तुला शिकवतील. तर मला एका ठिकाणी घेऊन गेले, तर मला बसवलं. ते मला खूप आवडलं. रिक्षा त्यांची स्वतःच्या मालकीची, तर डायरेक्ट बोलले बस पुढे, म्हणजे डायरेक्ट हँडलवरती. ते माझ्या मागे बसले. मी सांगतो ते ऐकायचं. बोलो हा चालेल. घेरवाली येत नाही? बोलो नाही. ओके हरकत. स्कूटी चालवतोस ना? बोलो चालवतो. शिकवली ते, आणि मला माहित नाही, आपसुक पटकन आली ती. मी चालवली, फक्त नंतर नंतर घेरे टाकायचं कळत नव्हतं. नंतर मी आलो, मी खुश. रमेश संध्याकाळी भेटला हॉटेलवर, भाव रिक्षा शिकलोय, आता टेन्शन घेऊ नको. ओके. त्याच्यानंतर शूटिंगला आलो आम्ही. शूटिंगला पण पहिला टाकली, हा चालवली तर मध्ये मध्ये अडकत होती. आता एक म्हणजे दया माया माझ्यावरती यांचं कायच नव्हतं. आता तुम्हाला माहिती आहे की रिक्षा येत नाही चालवताना, हे बाजूने कॅमेरा जात आहे, इकडून गाडीतून कॅमेरा, आणि ते कॅमेरावाले कारण ते त्यांच्या झोन मध्ये ना, हे हळू चालव, हे हळू बोललं, इकडे चालव. मी चालवते, हा ओके. आणि ना आमचे डायलॉग चालत, हा ते भाई जर का माणूस हे आहे ते नाही श्रमेश थांबावचे ना, आणि इथून गाड्या जात आहेत. तर हा शॉट संपला, त्यांना जो साईडनी घ्यायचा होता तो. नंतर ड्रोन शॉट होत आहे. तर ड्रोन शॉटला ते मला बोलत होते की ड्रोन शॉटला नाही बसलंच तरी चालेल, दुसरा कोणतरी चालेल. नको आता एवढी आली तर काय त्याच्या काय. तर ते मग त्यांना असं 4-5 शॉट घ्यायचं होतं ना, टर्न मारून शॉट. तर मी श्रमेश जुई चालवत आहे, आणि ड्रोन शॉट मध्ये आमच्याकडे डायलॉग नव्हते, आम्ही गप्पा मारत होतो. म्हटलं अरे भावा मजा आले का, हॉटेल बिटेल मस्त आहे. तर मला भाव तो टर्न मारता येते. अरे बोलतो भावा शिकलोय यार. टर्न मारली, रिक्षा उलटली, श्रमेश बोला भाव बाहेर उतर, पहिला बाहेर उतर. श्रमेशनी गाडी चालवली, परत आणली. नंतर त्यांनी विचारलं मला काय बोललं. बरं मी पण पहिल्यांदाच बसलो रिक्षावर, फक्त एवढंच गोष्ट मला लहानपणी एमएटी, त्यामुळे मला ते माहिती. नंतर त्याच्यानंतर पण काही शॉर्ट्स होते पुढे. काय करायचं, स्ट्रेट रस्त्यावर यायला द्यायचो, शॉर्ट कट झाला की मी त्याला वळवून द्यायचो, मग परत वाचायचा. तुम्ही विचार करा, फिल्मचा हिरो त्याचं काम सोडून रिक्षा फिरवतोय. म्हणजे खरं म्हणजे अभिनय त्यावेळी फक्त एकदा जेव्हा रस्ता सोडून बाहेर चालला होता, जुईने माझ्या बघितलं ना तसे वाचच बघितलंय. म्हणजे आता मला वाटतं तेच आहे असं काय करतोय. पण ते रिक्षाचं सांग ना, ते सांग ते कंबल. तुझं कोणतं कॅरेक्टर आहे या चित्रपटात? मी याच्यात रिक्षावाला आहे. तो असं जरा फिल्मी आहे. माझं त्याच्यात नाव रोमिओ आहे, म्हणून त्यांनी त्या रिक्षाचं नाव ज्युलिएट. पण हे चांगलं आहे याच्यामध्ये की श्रमेशने ते सामाजिक पण टाकला होता त्याच्यात. मग तू किती शिकलाय, तर मी सांगतो काहीतरी समथिंग असं शिकलं. मग एवढा शिकलास तू रिक्षा का चालवतो, नोकऱ्या मिळत नाहीत ना, पण घरी बसून काय नशेपाणी करून काय होणार आहे का, त्यापेक्षा आपण आपलं काम केलेलं बरं. म्हणजे शिकलेलं आहे. आणि मग तिकडे आमचं होतं. आता ते नाही सांगू शकत की
काय मी माझं काय त्याच्यात म्हणणार film नाही. मध्ये कारण त्या फिल्म मध्ये त्याची गंमत आहे. म्हणजे ते प्रेमाला सपोर्ट करणार असं एक, कारण त्याच्या नावातच रोमिओ आहे, प्रेमाला हे करणार आहे ते सुरुवातीपासून ते येतं. आणि काय झालं की आम्ही बसलोय जुई आणि मी मागे, त्याच्या आधीचं वातावरण सांगतो की सेम की आता ह्यांचे क्लोज लागणार होते. तर रिक्षातून कसं जे कॅमेरामॅन आमचे डीओपी दादा होते, तेव्हा मी रिक्षा नव्हतं चालवत, तर ते जे आपले मेन ज्यांची रिक्षा आहे ना ते रिक्षा चालवत होते आणि ते त्यांच्या बाजूला असा कॅमेरा घेऊन बसले, कारण हे दोघं मागे बसले बरोबर. तर हे मला बोलले की अरे, मी म्हटलं क्यू वगैरे काय देत नाही. हे बोलले तू भावा तू नको दे क्यू वगैरे, काय प्रॉब्लेम नाही, आम्हाला ते लक्षात आहे. नाही एवढं काय त्याच्यात काय नाही. आता रिक्षा मी असा होतो, असा म्हणजे डीओपी मी असा पूर्ण आणि क्यू द्यायला असा क्यू देते, क्यू द्यायला. आता तू बाकी श्रमेश सांगेल पुढचं. म्हणजे एकच वाक्य आहे की अरे तू ती म्हणते खूप छान बोलतोस रे तू. तर हा म्हणतो भाई तुमच्यासारखी लवली माणसं भेटली ना की जीभ सुटते. आता ना याने ना लवलीला फंबल मारला. काय मारला ज्याने त्याने समजून घ्या. बरं सतत ना आता कसं आहे, शेवटी कॅमेरा जरी असं असलं ना तरी हा ना फंबल मारला नाही रिएक्शन की चुकले ना मी आपल्याला असं बघतोय. आता बट किती, कारण की ना त्यांचा हात दुखत आला होता डीओपीचा बरोबर ना, आम्ही ना कंट्रोल शॉर्ट कशा सांगायची त्या खास करून त्या सेक्शनची, कारण मी फक्त ह्यांना सांगायचं हा असं हा आता हा आपण तेवढा चंग घ्यायचाय आणि मी ऍक्शन बोलून रिक्षा चालू आणि हे जायचे आणि राऊंड मारून यायचे. मी तिकडे थांबणार होतो रस्त्यावरती, डिरेक्टर रस्त्यावर आले नाही आणि हे लोक जाऊन यायचे. मध्ये काय झालं मला काहीच माहिती, मी नंतर डायरेक्ट ते चेक करायचो नंतरचं फुटेज, लंच टाइम नंतर चेक केलं. त्याच्यामध्ये हा किस्सा झाला, नंतर लंच टाइमला मला सांगितलं असंच झालं. हसत होतं तेवढे, कारण आम्ही जेवायला व्हॅनिटीच्या आतमध्ये बसलो होतो कधी नव्हे ते, आणि अख्खी व्हॅनिटी हालायला लागली. व्हॅनिटी ते ना ते जे आपले हरीश सावंत सर जे आपले हा जेव्हा बोलला ना त्यांच्या तर कानाजवळच गेला कॅमेरा, त्यांचं असं होतं की अरे काय बोलतोय की फ्लो मध्ये, कारण त्यांची तयारी कशी पूर्ण तो चंग घ्यायचा आणि घेऊन जायचंय परत. आता हे हसू करोडो यांना कळेल ना दोघांना. हा म्हणजे हा कट बोलायला नाही, आम्हाला कळेना की आम्ही कंटिन्यू करायचं की नाही की हसायचंय, कारण की दाताखाली जीभ वर घेतली रे, कारण की हा बोललाच तसं ना. आणि बरं बोलला ते बोलला, त्याचे एक्सप्रेशन होते ना चुकल्यानंतर जे ते असे होते ना असं. विनीत सर, जसं निखिल म्हणाला की सेटवरचं वातावरण खूप महत्वाचं असतं, की तुम्ही कलाकारांना एक मोकळीक पण दिली पाहिजे ऍज अ डिरेक्टर, तर ते खुलतात त्यांची ऍक्टिंग वाईज किंवा इम्प्रोव्हायझेशन असेल. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मला असं वाटतं ना की मागे मी ना श्रमेशला एक वाक्य वाटत होतं, खूप मोठ्या डिरेक्टर, मला एक्झॅक्टली आठवत नाही कोणाचं, मला वाटतं क्लिंट इस्टवूडचं काहीतरी होतं की जेव्हा तुम्ही कास्टिंग करताना तुम्ही एका चांगल्या नटाला तुमच्या फिल्ममध्ये घेता, तिथे तुमचं अर्ध डिरेक्शन संपलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करायची, तुम्ही त्या ऍक्टरवरती विश्वास ठेवा की ते करतील. तुम्ही दरवेळेस जाऊन त्यांना सांगत बसा की नाही हा डायलॉग असा घेतो, असंच बघ तसंच बघ, गरज नसते. कारण त्यांची जी बॉन्डिंग आहे, मी त्याच्यामध्ये एक टाइम काय करतो मध्ये त्यांना मोकळं सोडणं गरजेचं आहे. कारण की एकतर नशीब माझं चांगलं की असं नाही झालं की श्रमेश ह्या फिल्ममध्ये हिरो आणि मला ऍक्टर कोणतरी लांबची आणावे लागले. नशिबाने सगळे ऍक्टर म्हणजे मंदार असेल, निखिल असेल, त्यानंतर शशिकांत सर असतील, प्रभाकर सर, हे सगळे, प्रियांका हांडे आपली, आणि जुईने तर बराच वेळ दिला होता वर्कशॉपसाठी. त्यांची बॉन्डिंग खूप चांगली जमली होती. काहीतरी चांगलं घडताना उगीच मध्ये ढवळाढवळ करणं बरोबर नाही. हा कुठे वाटलं की नाही काहीतरी चुकतंय तेव्हा सांगितलं तर ठीक आहे, पण एक आपण म्हणतो ना एखादं झाड चांगलं उगतंय तर त्याला पाणी टाकायचं काम करायचं, फक्त त्याला उगीच डिस्टर्ब नाही करायचं सारखी जागा चेंज करून, असं आहे ते. तसं तो रिझल्ट त्यांनी दिलेला आहे. म्हणजे आम्ही याची चांगली बाजू खूपच आहे ती, म्हणजे तो जेव्हा कॅमेराच्या मागे राहतो ना, सगळ्यात महत्वाचं त्याच्या डोळ्यात नेहमी त्याच्या कलाकारांवर विश्वास दिसतो, जो आमच्यासाठी खूप महत्वाचा. मला काम करताना काय लागतं की समोरचा माणूस जो डिरेक्टर आहे किंवा काय, त्याच्या मनात जर माझ्याबद्दल मला विश्वास दिसला ना आणि डोळ्यात नजरेत ते दिसले की तू करू शकतोस, तर ना आपल्याकडनं ना 1000% म्हणजे आपली जर पात्रता 200% असेल ना तर आपण 500% करतो. आपण स्वतःला पुश करतो की अरे हा माणूस माझ्यावर विश्वास ठेवतोय, मला ना ते डिलिव्हर केलंच पाहिजे. आपल्या आयुष्यात असे खूप मित्र असतात
की ज्यांना वाटत असतं की आपण काहीतरी भारी करणार आयुष्यात. आपल्याला कमी वाटत असतं, आपण सेल्फ डाऊट मध्ये असतो, पण आपल्या मित्रांना वाटत असतं की अरे तू करशील ते, तुला जमेल ते. तो विनीत तसा आहे. म्हणजे डिरेक्टर तो पहिल्यापासून येतो, आम्ही सगळे मित्र होतो अगोदर, त्यामुळे ना तो त्या मित्रांपैकी की जो सतत दुसऱ्यांना कॉन्फिडन्स देत असतो की तुला जमेल, हे तू करशील. आमच्या कुणाच्याही एकाबद्दल मनात त्याच्या कधीतरी अविश्वास किंवा अरे डाऊट, अरे तुला जमणार नाही, अरे असं कधीच नाही, कधीच नाही. आणि ही ना कलाकाराला हे हवं असतं, समोरच्या ऍक्टरला हे हवं असतं की आपल्या डिरेक्टरचा आपल्यावर खूप विश्वास आहे, त्यामुळे ना आपण सुद्धा स्वतःला खूप पुश करतो आणि काम करताना मजा येते रे. म्हणजे ना आपण नाजूक मनाचे असतो रे. बरोबर. एक ना हलकासा शब्द आपल्याला डिमोटिवेट करून जाऊ शकतो, खचवू शकतो. आणि आपल्याला ना किती चांगलं येत असलं ना तरी मग आपण त्या करण्याच्या भानगडीत नाही पडत, की मग आपल्याला ना सतत मनात भीती वाटत राहते की करू की नको, आवडेल की नाही. पण विनीतचं तसं नाही. म्हणजे विनीत समोर मी म्हणेन, मंदार म्हणे, मी यांच्या वतीने बोलतोय, आम्ही जगातली कुठल्याही ऍक्टिंग करण्याचा प्रयत्न करू शकतो बिनधास्त, निर्लज्जपणे. हे अपेक्षित आहे, एक्सपेरिमेंट करू शकतो. हा, एक्सपेरिमेंट करू शकतो. म्हणजे काम करतो थोडक्यात आम्ही, आम्हाला टेन्शन नसतं कसलं काय. बरोबर. आणि आपण मगाचपासून एवढं बोलतोच, पण जुई बद्दल खरं तर तिचं कौतुक केलं पाहिजे. तिने खूप मेहनत घेतली आणि तिने खूप वेळ दिलाय मुळात. म्हणजे आम्ही तरी इथे एक रिडिंग केलं होतं फक्त सीन जे होते ते, पण श्रमेश आणि जुईने सगळं स्क्रिप्ट पाठ केलं होतं अख्खं इथे मुंबईतच. आणि ते सीनची प्रॅक्टिस करायची. ओके. सीन वाईज की हा सीन कसा करता येईल किंवा हा सीन कसा, आणि इथेच येऊन करायचं. इथेच या जागेची खूप देणं आहे, या जागेचं खूप आहे. त्याच्यामुळे खूप गोष्टी शक्य झाल्या. कारण अशी हक्काची जागा हे आमचं होम ग्राउंड आहे, तालीम जागा आहे, तालमी जागा आहे ह्या सिनेमाची. आणि त्यामुळे त्या दोघांनी खूप मेहनत घेतली आणि बारीक बारीक गोष्टींमध्ये, अगदी त्यांच्या कॉस्ट्युम पासून असेल किंवा काही असेल, त्यांनी आणि आमच्या वहिनींनी खूप मेहनत घेतली. आणि श्रमेशच्या वाईफ आहेत, त्यांनी खूप तिला सपोर्ट केलाय प्रत्येक गोष्टीत. आणि श्रमेशला आम्ही बघितलंय, त्याने खरं तर खूप जास्त मेहनत घेतली सगळ्या बाबतीत. कारण सेटवर असताना आम्ही बघायचो, तो सतत फोनवर असायचा, सतत सिनेमाच्या बाबतीत गोष्टी त्या चालू असायच्या, कसं करता येईल, काय करता येईल, की हे करूया का आपण, ते करूया का, काय ऑप्शन्स आहेत का. सो सतत तो त्या झोन मध्ये होता. म्हणजे असं नाही की शूट झालं माझा, मी ऍक्टर म्हणून काम केलं, लीड म्हणून काम केलं, माझं काम संपलं. तसं न करता तो सतत त्या होता कायम. विनीत दादा असेल, तो असेल, अशी बरीच मंडळी, आता हे दोघं समोर म्हणून त्यांचं नाव बोलतोय, पण अशी बरीच लोक आहेत, बरेच हात आहेत ज्या प्रॉडक्टच्या मागे आहेत. आणि आमचे बरेच मित्र, गणेश असेल वगैरे, अशी बरीच मित्रमंडळी आहेत, ते त्यांची कामं सोडून किंवा त्यांचं काय असेल माहित नाही, पण ते आले होते तिकडे, ते सतत मदत करत होते, दादाला मदत करत होते, आम्हाला मदत करत होते. आणि ते आमच्यासोबत सिनेमात पण आहेत, पण ते त्याच्या व्यतिरिक्त इतर काम पण करायचे, म्हणजे त्यांचं काम झालं की. सो ते खूप महत्वाचं आहे. आणि असे मित्र खरं तर सगळ्यांना भेटले पाहिजे आयुष्यात, त्यामुळे त्या लोकांचं पण कौतुक झालंच पाहिजे. जुईचा आता तुम्ही विषय काढला, जुईचं मी सांगतो, कारण त्याच्यामध्ये फक्त जुईचं एकटीच नाही, ह्याचं पण तेवढंच कौतुक आहे. एकतर ही फिल्म 112 पेजेस आणि टॉकी पोर्शन आहे, म्हणजे मजेशीर आहे असं नाही. तर डायलॉग्स खूप आहेत ना. नॉर्मली आपण कुठल्याही फिल्मचा जेव्हा टीसीआर असतं, आपलं टीसीआर शीट असते, जे आता 15 दिवस शूट केलं, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघता ना, तर एनजी एखादा ओके, परत एनजी असं ते टीसीआर शीट त्याची तयार झालेली असते. ह्याच्या टीसीआर शीट मध्ये जवळजवळ ओके इतकं आहे ना, कारण की 15 दिवसाने ह्यांनी स्क्रिप्ट एकदाही मी सेटवर पाहिलीच नाही की कोणाच्या तरी हातात आहे स्क्रिप्ट. बरोबर. कारण डायलॉग सगळ्यांचे पार्ट, म्हणजे निखिल असू दे, मंदार असू दे, श्रमेश आणि जुई, कारण यांचा टॉकी वर्षन खूप जास्त. तर जुईचं पण ते कौतुक, कारण ह्यांनी जवळ 15 ते 20 दिवस ह्याच जागेवरती, सुरुवात आम्ही माझ्या घरापासून केली, त्यानंतर मग शेवटचे 15 दिवस आपण इकडेच होतो, माझ्या घरी. हा, मग ह्याच्या घरी. आणि ती राहायला पनवेलला, हा राहायला बोरिवलीला. आता दोघांना साधेच, आता ही जागा जी आहे, आता आपण कांदिवलीमध्ये आहोत, इथं मोठी जागा आहे, तर ती तिथून ट्रॅव्हल करून इथे यायची दर दिवशी. आणि हे दोघे इथे भेटून ते व्यवस्थित त्यांचं पूर्ण आपलं वर्कशॉप व्हायचं. पूर्ण वेळ मला कधीच असं जाऊन तिकडे सांगावं वाटलं, अरे हे चुकतंय, अरे हे एक्सप्रेशन चुकतंय, किंवा कारण सगळं रेडीमेड होतं. फक्त कॅमेरा ऑन झाला, शॉट लागला, काय टेक्निकली काय रिटेक असेल तर तो झाला, अदरवाईज परफॉर्मन्स वाईज कोणी कमी पडलंच नाही. जसं की आता रिक्षाचं सांगितलं, किंवा मंदारचं पण ते सांगायचं वाटतं की रिक्षामध्ये सुद्धा हे मागे दोघे जे बसलेले होते, मंदारचं जे परफॉर्मन्स होतं, एका दिवसामध्ये एका रिक्षाचा पूर्ण जो ट्रॅव्हल आहे, ते ट्रॅव्हल वगैरे सगळं करणं सोपं नसतं, टेक्निकली सुद्धा आणि आर्टिस्टिकली सुद्धा. कारण त्यांचं एवढं टॉकी पोर्शन आहे, ते एक्सप्रेशन कुठे मिस नको व्हायला. कारण ते काम करणं मला ते, कारण आपल्याला सवय आहे ना, आपण जेव्हा काम करतो ऍज अ ऍक्टर म्हणून असं बोलायची सवय ना, असं आपण बोलतो, असं बोलतो.
तर मी ते अख्खा रिक्षामध्ये मी असंच बोलतोय. मला मागचीच माणसं दिसत नाही ना, मागे वळलं की हा बोलले पुढे बघ पुढे बघ पुढे बघ. त्यामुळे ते एक टास्क होतं की ते जे बोलतायत आणि ते माझ्या चेहऱ्यावरती म्हणजे हा ओके रिएक्शन घेऊन रिसिव्ह करून मग मी त्यांच्याशी बोलायचो. तो एक जरा डेंजर टास्क होता. नाही मी मंदारचं कौतुक करेन त्याच्यात. मला ना एकदा त्याचा एक पोर्शन आहे, मी ना खूप हसतो तो पोर्शन आला की अजून, म्हणजे जेव्हा आम्ही प्रीमियर किंवा आम्हाला सतत बघतो ना वगैरे, तर त्याचा मागून अभिनय केलाय त्यांनी. म्हणजे ना तो भाई गेम होतो आणि ना असं डोकं हलवले ना, सुंदर केलं ना. मला बघून हसू येतं दरवेळी की ना, दरवेळी मी हसलोय तिथे की ना, अरे काय म्हटलं, मेंढी ते मेंढीच करू शकतो. खूप कमी नट असतात जे मागून अभिनय करतात. आपल्याकडे आहेत तसे मोठे होऊन गेले, नवीन पळीमध्ये मेंढीने असं ते खेळलं. आणि ह्याचं म्हणजे मी हास्यचित्र तेव्हा हास्यचित्र नव्हतो, मी इतर काहीतरी काम करत होतो आणि मध्ये मला काहीच काम नव्हतं हास्यचित्रात नव्याने जॉईन व्हायच्या आधी. तर मला श्रमेशचा खूप आधी आम्ही एका ठिकाणी इव्हेंटला भेटलो होतो तेव्हा मला फोन केला. भेटीमध्ये झालं होतं, भाऊ मी काहीतरी गोष्ट करतोय त्याच्यात तू नक्की 100% तू असणार एवढं हे प्रॉमिस आहे माझं. आणि मग मला अचानक काहीतरी फोन आला की भाऊ तू उद्या कामोठेला ऑडिशनला येशील का. म्हणलं कामोठेला कोण ऑडिशनला जातं, पहिला मला असं झालं कामोठेला कधी ऑडिशन नसतं. हा ठीक आहे येतो भाऊ. गेलो वगैरे तर मला हा दरवाजा असेल ना, दरवाजात मी ओपन करायला लगेच बाहेर भेटतो, तो बाहेरचं बोललं काय रे बा ऐक, हे ऑडिशन आहे, व्यवस्थित देवा, मी तुझं खूप कौतुक केलंय, सगळं सांगितलं, फक्त म्हणजे अजून एक मुलगा आलाय त्या ऑडिशन नाही घेणार आहे ऑडिशन द्यायला. का आला होता, नाही नव्हता आला ना, माझे आला होता ना, आलाय. तर ते कसं आहे आपल्या त्या हातात नसतं, कारण प्रत्येक जण ऑडिशनला बोलवणार, पण माझा मी तुला शब्द दिलाय तर तू फक्त पूर्ण कर भाऊ. मला नाही शपथ मी करतो त्याला टेन्शन. म्हणजे माझं एवढं होतं की कसं असतं की तो आलाय, कधी कधी ना तो दिवस आपला नसतो किंवा आपण त्या सूर चुकू शकतो. सूर चुकला की ऍक्टर खराब असं होत नाही, तो दिवस खराब असतो, तो सूर चुकीचा असतो. मला माहिती होती की हा करणार, हाच करू शकतो ते. तर म्हणून मी त्या काळजीने म्हटलं बाहेर जाऊन, लगेच बाहेर येते तसं काय झालं. नंतर मग मला भाव वाच, व्यवस्थित वाच, सावकाश वाच, सीन वाचायला दिला. त्याच्यानंतर आपण रीडिंग करू. तर रीडिंग करताना आता प्रॉब्लेम काय झाला, त्याच्या आधी मी जे इव्हेंट्स करत होतो ते स्किटचेच इव्हेंट्स होते, त्यामुळे तो स्किटचा सूर्ण तो तोंडातच बसला होता. स्किटची एक नकळतपणे बॉडी लँग्वेज येते, जोपर्यंत आपल्याला समोरचं सांगत नाही ना की हे स्किट सारखं होत आहे तोपर्यंत आपण ते सोडतच नाही. कारण किती झालं तरी आपण थोडंसं कम्फर्ट झोन स्वतःचा बघतच असतो, किती झालं तर. मी आपलं वाचलं तर वाचतानाच मला बोलला रमेश की गुपचूप बोलत होतो, थोडं स्किट सारखं आहे भाव, थोडं स्किट सारखं होत आहे. नंतर मग विनीत दादा होता, विनीत बोल चल आपण एक स्टँडिंग करू ना. स्टँडिंग म्हणजे काय होते, आम्हाला 3 ठोकळे होते, एक ठोकळा आणि मागे 2 ठोकळे, हे दोघं जुई आणि इथे बसले, मी इथे बसलो. तर काहीतरी पूर्ण सीन नाही झालं, 1.5 पानच झाला, ते 1.5 पान थांबवलं. तर विनीत दादा आला की अरे माइंडी प्रॉब्लेम काय होते, परत ते स्किट सारखंच होतं, बॉडी लँग्वेज वाईज, एक्सप्रेशन वाईज खूप ते लाऊड होतं. ते काम कर, थोडा वेळ घे तू, आपल्याला काय घाई नाही, तुला काय कुठे घरी जायची घाई आहे का. बोल कुठे घरी जाऊ म्हटलं, मी डिमोरलाइज झालो. म्हटलं अरे यार काय कळे ना. नंतर झालं, नंतर मग परत विनीत दादा बाहेर आला. बाहेर आमचं एक सेशन झालं, मित्र गप्पा मारतात ते तसा, की आई काय प्रॉब्लेम आहे काय, म्हणजे काय तुला कळत नाही काय. म्हटलं मला कळतच नाही, बोललो मी काय. ते बोल एक काम कर, तू ते सोडून देशील स्किट सारखं काम, जे आपण बघतो तेच बोलणार, त्यामुळे ते डोक्यात काढून टाक स्किट सारखं वगैरे, तू रॅन्डम परफॉर्म कर, तुला जे वाटतंय ते. हा ठीक आहे. त्याच्यानंतर श्रेयस दादा होता, श्रेयस आंगणे म्हणून, तो आधी नव्हता त्या ऑडिशनला, तो नंतर आला. तर जरा पब्लिक जमा झाला. तर एक ना आपल्याला सवय आहे, कारण आम्ही एकांकिका आणि करून आलोय, पब्लिक नसेल ना, जरा भाकात असेल ना तर कळत नाही काय नाही. तर ऑडियन्स आला ना, त्या ऑडियन्स आला मला हुरूप आला, म्हटलं आता जरा मजा आहे. आणि तो काहीतरी सीन आम्ही वाचला होता, 2दा वाचला होता. तर 2दा वाचून तर लगेच पाठ नाही होते, तर कमीत कमी आम्ही 15 मिनिटं तो सीन परफॉर्म करत होतो, आम्ही 3 जण, आम्ही थांबलोच नाही. तिकडे मग झालं की आता हा परफेक्ट. आणि आम्ही स्क्रिप्टच्या बाहेरचं पण बोलत होतो आणि सगळं इतर पण बोलत होतो की हा त्या असं तसं. तेव्हा ते तिकडे जागा निघाल्या होत्या, हे मागे वळणं हे. आणि तेव्हा तो आमचा असिस्टंट डिरेक्टर गिरीश आणि अजून एक आहे, त्यांनी ते लिहून ठेवले. आणि त्या शूटिंगच्या दरम्यान त्यांनी भाऊ तू घेतलं होतं ऑडिशनला, तू मध्यंतरी
मुंबईत गेलास ना तर विसरलास, तर रत्नागिरीला ते आठवलं. अच्छा, मगाशी ना जुईचं सांगायचं राहून गेलंय की ना तिचं कौतुक याच्यासाठी आहे की विनीत बोलला तसं 112 पेजेस सेव्ह होता आणि ना एकतर आम्हाला ना कमी दिवस होते, सगळं आमचं टाईट होतं सगळ्या गोष्टी शेड्यूल वाईज, आणि आम्हाला कुठेही वेळ फुकट घालू शकत नव्हतो आम्ही, कंटाळा उर्दंड आमच्या प्रोड्युसिंगला बसणार होता. त्यामुळे सगळे पार्ट आमचे पेजेस पार्ट किंवा काय तर ना कधी कधी लोकेशनवर जायचो आणि सीन अशा आम्ही धावत जाऊन सीन केलेले, सर वगैरे ऍक्शन हा सीन करायचा, इथे हा सीन घ्यायचा आहे, तिथे तो सीन घ्यायचा आहे, तिथे हे घ्यायचंय, असं करून उभं राहिले सीन केले. जुईचं कौतुक याच्यासाठी आहे ना की प्रत्येक ना लेखकाचा आणि प्रत्येक व्यक्तीचा कलाकाराचा ऍक्टरचा ना एक रिदम असतो लिहिण्याचा आणि बोलण्याचा. म्हणजे मी लिहिताना माझा एक रिदम आहे, बने मोस्टली लगेच ओळखतो ते. आम्ही जेव्हा स्किल लिहितो ना, बने बऱ्याच वेळा ते बोलतो रे समज तू तुझ्या रिदमने लिहिलेस, रिदम असतो प्रत्येक, बरोबर. आणि आपण काय करतो, आता समजा तू ऍक्ट्रेस आणि मी रायटर आहे, मी तुला लिहून दिलं, तू काय करतो त्याचा भावार्थ अर्थ समजून घेतोस आणि तुझ्याप्रमाणे ती लँग्वेज करून ते वाक्य बोलतोस. जुईचं कौतुक याच्यासाठी आहे, मी ज्या पद्धतीने लिहिले ना, जे करता कर्म क्रियापद ज्या पद्धतीने जसं वाक्य लिहिलंय 112 पेजेस मध्ये तिचा जेवढा सहभाग आहे, तिने ते वाक्य जसं तसं बोलले. म्हणजे आपण काय आता फॉर एक्झाम्पल ना, कुठे आहेस तू, आहेस कुठे तू कुठे आहेस, आपण हे असं प्रकारे आहेस कुठे तू, कुठे आहेस तू कुठे आहेस. आता मी समजा कुठे आहेस तू लिहिले, तर तिने कुठे आहेस तू हेच बोलले. सो ना म्हणजे छापले ते व्यवस्थित, म्हणजे ती त्यावरती खूप जबरदस्त आहे म्हणजे, आणि ते तिचं कौशल्य. ओके, तिचं एक सांगतो ना, मला सांगावं असं वाटतं, जेव्हा जुईला मी आधी कारण हे लोक जुईला ओळखायचे नाही, जुईने माझ्या आधीच्या एका वेबसिरीज मध्ये काम केलं होतं, एक रोल तिने केला होता महत्वाचा. तर तेव्हा मी तिला बोललो होतो की अशी श्रमेश आणि माझी फिल्म आम्ही चालू करतोय, तर तू ट्राय कर. तेव्हा तिचा प्रॉब्लेम काय होता की तिने ना नाटकं खूप केलेली आहेत, तिने शॉर्ट फिल्म्स मध्ये काम केलेले, नाटकं खूप केलेली आहेत, तिने कॉमेडी कधी केली नव्हती. आता श्रमेशची छबी कशी, श्रमेश कधी काय बोलेल, समोरचा ऍक्टर थोडासा हे होतो, तर त्यांना जेलिंग आहे म्हणून त्यांना कळतं की श्रमेश काय करू शकतो. पण कुठलाही नवीन ऍक्टर आला तर विचार करेल, कारण मला अजून आठवतं 2018 मध्ये मी ऑडिशन घेताना श्रमेशने ऑडिशन दिलं असं झालं होतं. तेव्हा तो ऑलरेडी असं जरा स्टार होता, पण त्या फिल्मसाठी ऑडिशन दिलं. त्याचं ऑडिशन बघून काही लोक निघून गेले का बाबा आपल्या काय होणार नाही, आणि गेले निघून. तर त्याची दिवशी छबी आहे आधीपासून. आणि तिथं पहिल्यांदा मी ऑडिशन मध्ये टाळ्या ऐकल्या लोकांच्या, जेवढी तिथे आली होती द्यायला सेम ऑडिशन. तर हे सगळं जुईने पाहिलेलं होतं. तर जुई म्हणाली की मला नाही जमणार, मला थोडंसं भीती वाटते, मी ट्राय करते. आणि महिना झाला जुईने ना पाठवलंच नाही ऑडिशन. मी सारखा म्हणतो अरे जुई पाठवलंच ना. ती म्हणते नाही. मग माझं दुसऱ्या एका फिल्मचा एपी आहे प्रभात सुधाकर, आणि ह्या फिल्मचा माझा असिस्टंट रोशन परोळेकर, हे दोघे पण जुईचे मित्र, त्यांच्यामुळे ते आधीच्या फिल्ममध्ये आले ती. तर मग त्या दोघांनी तिला कन्व्हिन्स केले की नाही तू ऑडिशन दे, एकदा ऑडिशन पाठव तरी, बघू तरी काय होतंय. आणि आम्ही शोधात होतोच, कारण आम्हाला ऍक्टर्स मिळतच नाही, जशी पाहिजे जशी जोडी जमली पाहिजे, आम्ही त्यात पडत होतो. आणि मग अचानक भयानक एके दिवशी मी तिला बोललो डायरेक्टली की तू आहे ना, आमचं अशी मीटिंग आहे तिथं तू ये, असा कॉस्ट्युम आहे, ड्रेस कोड आहे, तू तसं घाल आणि तू ये, बघू काय होतं ते. आणि मी प्रोड्युसरला फक्त सांगितलं की मी अशा एका मुलीला बोललोय, तुम्ही फक्त भेटा बघा. ती आल्यानंतर बरं आम्ही असं नाही की हे पाठ कर आणि बोल, तसं नाही, स्क्रिप्ट दिली वाच तू. शर्मेशच्या बाजूला बसवलं आणि जुईने ते वाचायला चालू केलं. तर ऍज अ रायटर ह्याला इतका आनंद झाला ना की मी लिहिलेले शब्द किती सुंदर बोलते ती, हा की तिचं ना ऐकत राहावं वाटतं. तर त्याचं लक्ष ना तिथे जात होतं. म्हटलं तेव्हा त्यांनी मनात ठरवलं की नाही मला कोस्टार ही पाहिजे. त्याच्या मनात ते बसलं. मग त्याच्यानंतर त्यांचे अजून 2-4 ऑडिशन घेतले, असं झालं. आणि मग पुढच्या काही दिवसामध्ये तिला फायनल कॉल दिला की हा तू आहेस आपल्या फिल्ममध्ये, तू करतेस. तेव्हाच माझं मत हे रायटर म्हणून होतं ऍक्च्युअली, कारण की जेवढ्या रिडिंग्स कुणी अगोदर केले ना, म्हणजे ते असतं ना कानाला अपेक्षित की मी ह्या सुराने लिहिलंय, तो सूर तिने करेक्ट त्यावेळी हे केलं होतं, तिचा श्रेय आहे त्यामध्ये. आणि लास्ट ऑफ खांदा या टायटल मागची काय स्टोरी आहे, म्हणजे हे टायटल नेमकं काय सांगतं? विनीतच्या डोक्यातूनच आलेलं आहे ते. ऍक्च्युली माझा मित्र आहे MK सुदाम भंडवे, मनोज भंडवे, त्याची आणि माझी ती स्टोरी होती, पण ती ह्याच्यापेक्षा खूप वेगळी होती. ती कॉन्सेप्ट आमची वेगळी होती. मी फक्त श्रमेशला रत्नागिरी बेस काय आपण करू शकतो कसं असं स्टोरी, मी श्रमेशला एक कॉन्सेप्ट पण सांगितले की असं आहे. आणि त्या फिल्मचं नाव ऍक्च्युली खांदा होतं. ओके, पण लास्ट ऑफ हे त्यांनी जोडलेलं, त्याच्यापुढे ते त्यांनी असं नाव तयार केलं. तर खांदा होता तोच खांदा, जसा आता श्रमेशने सांगितलं की आपण एक जेव्हा कोणी दुःखी असतं आपल्या आयुष्यात, बाजूला कुठली मुलगी असेल, मित्र असेल,
दुःखात असतील, प्रेमभंग झालेला असेल. लोकांचा एक गैरसमज म्हणजे कधी कधी होतो, खांदा ऐकल्यावर लोकांना थोडंसं निगेटिव्ह जातं, तर ते क्लिअर करणं गरजेचं आहे. म्हणजे खांदा म्हणजे जसं आता विनीत म्हणाला जसं की प्रत्येकाच्या आयुष्यात ना मुलगा असू दे ना तर मुलगी असते, असं एक जवळची व्यक्ती असते ना की जिच्याजवळ आपण कोणत्याही गोष्टीबद्दल व्यक्त होऊ शकतो. नाही दुःखात असलो तर ती व्यक्ती कधी भेटते, तिला कधी कॉल करतोय असं होतं आपल्याला. सुखात असलो तरी पहिला तर आनंद कधी शेअर करतोय असं, तर तो आपला हक्काचा खांदा असतो. तोच इथे खांदा आहे, बाकी काय. आणि ते लास्ट ऑफ काय त्याच्यामागे की तू कुठेही फिरलीस, काही मिळालं तर तू ह्या खांद्यावरच येणार, हा तुला लास्ट ऑफ. मला सिनेमाच्या बाबतीत 2 महत्वाच्या गोष्टी खूप सांगाव्याशा वाटतात. सिनेमामध्ये रमेशने खूप बारीक बारीक गोष्टी छान पेरल्यात, जे बघणारे ज्यांना कळतं त्यांना ते बरोबर कळणार, ते सांगायची गरज नाही लागत. आणि काही सीन असेल ना ते खूप पूर्ण वेगळे सीन आहेत, ते तुम्हाला आतापर्यंत कुठल्याच सिनेमात बघायला मिळाले नसते. असे काही सीन आहेत ते आता मी सांगत नाही, कारण त्याची मग ती गंमत राहणार नाही. बरोबर, सिनेमात बघतील तेव्हा लोकांना त्याची गंमत काय. आणि खूप विचारपूर्वक केलेले सीन आहेत, त्यात त्याचा विचार दिसतो, त्यात त्याचं म्हणणं दिसतं, त्याचं एकूणच समाजातलं भान दिसतं. अशा बऱ्याच गोष्टी त्याला ज्या वाटतात ना माणूस म्हणून, कलाकार म्हणून, ते त्यांनी बरोबर साधलंय या सिनेमात. हे एक. आणि अजून एक, सगळे नवीन चेहरे, सगळी टोटल टीम नवी आहे, अख्खी नवीन फळी आहे. म्हणजे आता आम्ही कार्यक्रमात काम करतो ना, आम्ही दिसतो ते सोडा, पण बाकी सगळे आमचे जे कलाकार मित्र सगळे नवीन आहेत. प्रत्येक नवीन मुलाला काहीतरी प्लॅटफॉर्म मिळावा किंवा प्रत्येकाची इच्छा असते. सो ती इच्छा मला वाटतं या सिनेमाच्या निमित्ताने कुठेतरी पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. की त्या मुलांना टॅलेंट असतं सगळ्यांमध्ये, पण कुठेतरी गायडन्स नाही मिळत, कुठे प्लॅटफॉर्म नाही मिळत किंवा चान्स नाही मिळत. पण रमेशचं नेहमी तेच डोक्यात असतं की आपल्या लोकांना घेऊन काम केलं. जसं तो मगाशी म्हणलं की पहिल्यापासून जे आपल्यासोबत आहेत त्यांना पहिलं आपण विचारलं पाहिजे. सो ते एक मला जास्त आवडलं सिनेमाचं, की प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित पेरलंय. असं तुम्हाला कुठे वाटणार नाही की अरे ही व्यक्ती का इथे आहे, किंवा हे कास्टिंग चुकलंय, किंवा मला नाही पटलं हे कॅरेक्टर इथे, असं तुम्हाला, मला तरी नाही वाटलं. बघताना कोणाला वाटूही शकतं. पण ते 2 मुद्दे खूप मला महत्वाचे वाटतात, की त्या बाबतीत त्याने खूप छान डोकं वापरलंय आणि खूप व्यवस्थित आपल्या लोकांना एकत्र आणून, आपण कम्युनिटी म्हणतो ना तशी एक काहीतरी कम्युनिटी तयार केली असं वाटतं आम्हाला, की आपण अशा लोकांना घेऊन पुढे जाऊ की त्यांना पण एक आपण सपोर्ट केला पाहिजे, की त्यांना टॅलेंट सगळीकडे आहे, पण ते एकत्र आणून काहीतरी छान कलाकृती तयार करून, त्यासाठी पण एक काही लोक लागतात किंवा काहीतरी प्लॅटफॉर्म लागतो. जसे प्रोड्युसर असतील, राहुल असेल, विजय असेल, दादाने जागा देणं खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर, म्हणजे हे सोपं नाहीये की अरे मी माझी जागा 15 दिवस दिली, हे सोपं काम नाहीये. जे त्यांचं काम असतं, पण त्यातही ते वेळ काढून जागा द्यायचे, किंवा आताही आपल्याला त्यांनी जागा त्यांचं काम असताना पण दिलेली आहे. सो अशी माणसं एकत्र येऊन काहीतरी असं छान प्रोडक्ट तयार करणं ना, त्याला वेळ पण लागतो आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी पण लागते, ती सगळ्यामध्ये आहे. त्यामुळे ती धमाल आली. असं मी अजून एक सांगतो ना, आमचे प्रोड्युसर प्रदीप मनोहर जाधव यांचं अजून एक वैशिष्ट्य असतं की जसं की ऑब्विसली प्रोड्युसर म्हटलं की सगळ्या गोष्टी पुरवणारे. त्यांनी, मला आठवत नाही की ते ना आपण जेवणाच्या आधी कधी जेवलेत का काय, कधीच नाही. आणि अक्षरशः संध्याकाळचा नाश्ता, सकाळचा नाश्ता जमिनीवरती बसून सुद्धा अख्या क्रूला वाढलाय. म्हणजे आमचे स्पॉट बॉय असतील किंवा सगळ्यांना परत ते लाईटमॅन असतील, स्वतःच्या हाताने ते नाश्ता जमिनीवरती बसून वाढलाय. आणि सगळं झाल्यानंतर मग ते शेवटी जेवणार. म्हणजे ते मगाशी आपण म्हटलं तसं, प्रोड्युसर म्हणजे मी प्रोड्युसर असं नाही, सगळं काम, सगळ्या डिपार्टमेंट, तुला पाणी पाहिजे तर पाणी पण आणून देणार, हे करणार, सगळी. एक गोष्ट अशी होती आपलं तुफान गाण्याच्या वेळेस ना, आम्हाला एक बीच वरती एक झाड पाहिजे होतं, सुकलेलं पडलेलं झाड असं पाहिजे होतं, आमचं रिक्वायरमेंट, रोमॅन्टिक हे होतं ते. तर ते झाडांना कुठे मिळत होतं, तर बीचच्या बाजूला, गावखडी बीच वरती ना, बीचच्या बाजूला एक मरून पडलेलं झाड होतं, 25 फूट लांब असेल आणि खूप मोठं आणि भयानक मोठं, सुकलेलं होतं पूर्णपणे. तर आम्हाला ते काही करून बीच वरती आणायचं होतं. आणायचं कसं बरं, इथं कुठली क्रेन आणू शकत नाही का, काय नाही, बजेट तर आमची गोष्ट, पण तिथे जाण्यासाठी रस्ताच नव्हता. तर मला वाटतं जेवढे वयस्कर मंडळी थोडेसे सिनियर असतील ते सोडून, त्यांना आम्ही फक्त नाही सांगितलं, पण बाकी सगळेजण आपलं काम सोडून ते झाड ओढायला तिथे आले. त्याचा व्हिडिओज पण नंतर मी एक शेअर करेन. त्याच्यामध्ये मी आणि आपले प्रोड्युसर, आम्ही दोघे पुढे आणि मागे सगळे नुसतं ओरडतायत आणि ते झाड आणायचा प्रयत्न करतायत. सगळं ते आहे. फक्त आमचा बीटीएस वाला जो होता त्याला वाटलं की आपण शूट करू, त्यालाही ओरडले, अरे तू ते सोड बीटीएस, तू ये इकडे. नाही, पण त्यावेळी म्हणजे एकूण एक सेटवरचा एकूण एक माणूस, म्हणजे त्यात प्रशांत, सुभाष, विनीत आणि प्रदीप भाऊ आणि सर्वजण, आणि मी स्पेशली होतो ते लाईट्स वाले पोरांचे, स्पेशली त्यांची माईक वरती अनाउन्समेंट केली, सगळे आले.
म्हणजे त्यांनी जे हे टाकलं ना, म्हणजे ते लोक असे जे, आणि ते झाड म्हणजे मला वाटत नाही की ते 15-20 शेवटी ते आलंच नाही तिथपर्यंत. त्याच्या दुसरंच गेलं. म्हणजे मी एखाद्या डिपार्टमेंटच्या माणसाला आणि मल्टिपल डिपार्टमेंटला काम करताना बघितलेलं या साईडवरती. असं कधी होत नाही. सगळ्यांना रूल सांगतात की नाही आम्ही नाही हे नाही करणार ते नाही करणार. कुणी असं म्हणणार नाही. हेच कौतुकाचे झाड नाही आलं पण सगळे तयार झाले. ऍक्च्युली नाही पण ते म्हणजे जसं निखिल यांनी बोललं ना आता की तिथे आम्ही सर्व अनोळखी होतो, पण आम्हाला कधी वाटलं नाही 15 दिवस आम्ही तिथे कोणी अनोळखी होतो. म्हणजे एक फॅमिली टाईप, एक फ्रेंड्स म्हणून आम्हाला तर वाटतं आम्ही पिकनिक केलं असं. प्लॅनिंग ऍक्च्युली दादा अटार दादाचा बघितलं असेच ह्याच अटारमध्ये मांजरीला पण ती मस्तपैकी गोवावाला गोवामध्ये कन्वर्ट फुल. नाही पण हे खूप महत्वाचं आहे ना की प्रत्येकाला वाटणं की हा माझा चित्रपट आहे. प्रत्येकाने ते डेडिकेशन देणं खूप गरजेचं आहे. राहुल, जर तुम्हाला असं कोणतं सॉन्ग असेल जे खूप चॅलेंजिंग वाटलं कोरिओग्राफ करणं किंवा कोणाला शिकवणं जास्त चॅलेंजिंग होतं? तसं चॅलेंजिंग म्हणजे सर्वांनी खूप चांगले एफर्ट दिले. कारण शमेशशी पण मी फर्स्ट टाइम भेटलो होतो, पण शमेश खूप चांगला डान्सर आहे. ऍक्च्युली त्यांना अजून प्रॉपर थोडा वेळ त्यांना थोडा वेळ भेटला असतो ना की आपण अजून खूप काही एक्सपेरिमेंट केलं, पण तेव्हा त्यांची तब्येत खराब होती. ऍक्च्युली मला वाटतं मे बी ते त्यांना जॉईंटिस वगैरे काही झालं होतं, त्याच्यातून ते बाहेर आले. त्याच्यामुळे आम्ही जास्त एक्सपेरिमेंट नाही केला. पण त्यांनी हे जे केलं म्हणजे मला वाटत नाही की म्हणजे मी जसं आता बघितलं बऱ्याच खूप कम लोक डान्स करतात चांगले डान्स. त्यात रमेश एक म्हणजे आता ते इंट्रोड्यूस झाले तर ते चांगले डान्सर म्हणून पण इंट्रोड्यूस होऊ शकतात. आणि आपले निखिल सर ह्यांचा एक एक्सपिरियन्स सांगतो की आम्ही इथं रिहर्सल करायचो. तर ह्यांचं पार्ट होतं की म्हणजे एक त्यांचे फ्रेंड आहे तर त्यांना चिडवण्यासाठी ते मुलीचं एक पार्ट करतात, त्यांना वॉक करतात. पण ना ते इथे आम्ही त्यांना करवायचो, ते करायचेच नाही. ते आम्हाला बघत राहायचे डान्स करतात. त्यांना आम्हाला बघायला अरे म्हणतो आम्ही तुमच्याकडे आलोय ते आम्ही नव्हतं. पण त्यांनी जेव्हा तिथं केलं ते एवढं फॅब केलं ना त्यांनी, म्हणजे जसं आम्हाला जसं पाहिजे तसं केलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रभाकर सर आणि धनश्री मॅम. तर धनश्री मॅम खूप चांगले डान्सर म्हणजे त्यांना मी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे क्लब हाऊसला त्यांच्याकडे शिकवलो डान्स. त्यांनी एका दिवसात पूर्ण कव्हर केलं. आणि नंतर ते मला फोनवरती कोऑर्डिनेट करत राहायचं. आणि पण प्रभाकर सर त्यांना मॅच करायला खूप डिफिकल्ट होतं. खूप डिफिकल्ट म्हणजे खूप एकदम बोलतो ना बेरीज वजाचं बोलत होतं असं. तर पण प्रदीप सरांचं सल्यूट याच्यामुळे ना की त्यांनी ते प्रॅक्टिसला यायचे रेग्युलरली. कारण ते पण मला वाटतं खूप फार लांब राहतात डोंबिवली, ते पण प्रॅक्टिसला रेग्युलर यायचे. पण त्यांचे जे 4 महिना मतलब ते आहेत ऍक्च्युली म्हणजे त्यांचं जे आणि ते त्यांचं जे त्यांना म्हणजे त्यांच्या एक्सप्रेशन वगैरे तर आता आपण गाणं तर बघितलं सर्वांनी, पण म्हणजे त्यांना सल्यूट आहे. म्हणून मी बोलतो त्यांना सल्यूट आहे की त्यांना मॅच केलं आणि ते गाणं खूप सुंदर खूप सुंदर झालं. पण माझं चालू फेवरेट आहेच, पण माझं पर्सनली फेवरेट लास्ट ऑफ खांदा आहे. कारण की त्याला आम्ही म्हणजे खूप चांगलं म्हणजे खूप चांगलं हे ह्याला बघितलेलं आम्ही अक्षरशः पूर्ण भिजायचा. आणि मी असं एखाद्या कलाकाराला बघितलं की खूप भारी वाटतं. सेटवर येण्या अगोदरच ठरवलं होतं की आपल्यामुळे वेळ वाया जाता कामा नये. म्हणजे कारण की एक तास हे महत्वाचं होतं. कारण जर पुढच्या दिवसावर गेलं असतं ना तर ते शक्य नसतं झालं, कारण की प्रत्येक लोकेशन लांब होतं. बरोबर. म्हणजे मी घेतलं असेल दुसरीकडे नाही घेऊ शकत होतो. दुसऱ्या दिवशी जाऊन मग ते ऍडजस्ट करता आलं नसतं. त्यामुळे त्या दिवशीचा सीन मला तिथेच संपवायचा, त्या दिवशीचं गाणं मला तिथेच संपवायचं, गाण्यातले शॉर्ट्स. त्यामुळे दादांचं आणि सगळ्यांचं प्रिपरेशन म्हणजे पूर्ण टीमचं असं होतं की जे ठरवलं ते झालंच पाहिजे. आणि त्याच्यावर सगळे हे डोअर डाय होतं सगळं. आता गाण्यांचं खरं कौतुक केलं पाहिजे. खूप फ्रेश गाणी आणि बऱ्याच दिवसांनी अशी मी मराठीत गाणी मला आवडलेली गाणी. आणि श्रेयस दादाने खूप छान त्याचं सुंदर कंपोजिशन खूप कमाल केलं. म्हणजे गाणी सुंदर येतात, पण एकाच फिल्म मध्ये एक अल्बम आपण म्हणतो तसं एकाच फिल्म मध्ये 4ही गाणी एवढी सुंदर आणि वेगळ्या प्रकारची गाणी, वेगळ्या धाटणीची गाणी, वेगळ्या जॉनरची. त्यामुळे एक पॅकेज आहे गाण्यांचं, डान्स, गोष्ट असेल,
थोडंसं ह्युमर असेल, अशा बारीक बारीक सगळ्या पद्धतीने तयार झालेली कलाकृती. आणि दुसरं असं की श्रमेशचं मला असं सांगायचं वाटतं की आतापर्यंत श्रमेशला आपण शेंद्रू म्हणून पाहिलंय, चिचौका, अकबर बेटकर अशा बऱ्याचशा कॅरेक्टर्समध्ये पाहिलं किंवा अजून पण बरेचसे आहेत म्हणजे असं त्यामध्ये चालूच असतात ते. त्याला आता फर्स्ट टाइम आपण आता लोकांना वाटेल की आपण कॉमेडी बघतो. ऑब्व्हियसली श्रमेश बेटकर, निखिल बने, मंदार वगैरे म्हटल्यानंतर तो ऑब्व्हियसली कॉमेडी असणारच आहे फिल्ममध्ये. पण तो ऍज अ हिरो, कारण त्याचं एक ब्रँड नेम आहे पण कोकणचा चॉकलेट हिरो असं. पण जरी ते नाव असलं तर कोकणचा चॉकलेट हिरो आपण काढून बघता तर चॉकलेट हिरो जर का म्हणणार त्याने तसा तो लॉन्च झालेला आहे फिल्ममध्ये. कारण तुम्हाला एक रोमॅन्टिक हिरो म्हणून तो बघणार, लास्ट ऑफ खांदा गाण्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल सगळ्यांनीच की तो कसा नाचलाय, त्याच्या मागची मेहनत आम्ही बघितलेली. पण असं नाही की नुसतं मेहनत केली म्हणजेच, पण तो रिझल्ट पण तो इतका सुंदर आहे. आणि आतापर्यंत असं होतं की त्याला तसं नाचण्याचा कधी चान्स मिळालाच नव्हता. आणि तो मला ना आधीपासून नेहमी असं सांगायचा की मला ना एकदा मला ना असं नाचायचं, दरवाजा उघडून मी आलोय बाहेर. शूटिंग दरम्यान मेजर असं चॅलेंज काय होतं, म्हणजे किंवा असं एखादा सीन असेल किंवा सिच्युएशन असेल जे थोडं किंवा काय चॅलेंजेस आलेत? आम्हाला रोलांना सांभाळणं मला चॅलेंजेस सिनेमामधले म्हणशील ना तर आमचं चॅलेंज सगळ्यांच्या समोर हेच होतं वेळ. कारण आमच्याकडे इतकं टाईट गोष्टी, कारण की जेवढे रिसोर्सेस, जेवढ्या गोष्टी, जेवढं बजेट अवेलेबल आहे त्याच्या पलीकडे आम्ही जाऊच शकत नव्हतो. बरोबर. त्यामुळे आम्हाला काही करणं गरजेचं होतं. आणि माझ्या मते ना ते परफेक्ट त्याने नियोजन केलेलं की एवढा बजेट आहे तर उगाच बाहेर जायची गरज नाही. बरोबर. आणि मेन शेड्यूल म्हणशील तर श्रमेशने तिकडे सुट्टी घेतली हास्ययात्रेला, पण आम्हाला इथे आमच्या त्या गॅप मध्ये त्याने ते बसवले. बाबा 3 दिवसाचा गॅप आहे आणि 4थ्या दिवशी हास्ययात्रेचं हे रिहर्सल आहे. 3 दिवसात माझं आणि याचं शूटिंग करून आम्ही परत 4थ्या दिवशी सकाळी रिहर्सलला पोहोचलो. त्याच्यामध्ये गाणी जमवायची होती, सगळं करायचं. आणि शेड्यूल त्या गाण्यामध्ये पण होता. माझं झालं म्हटलं अरे यार, म्हणजे वेळेचं बंधन तर होतच, पण लोकेशन असे होते ना की आम्ही रत्नागिरी सिटीच्या 6 किलोमीटर इथे आहोत, आम्हाला संध्याकाळी 6 किलोमीटर त्या साईडला जायचंय. आणि कसं एवढा अख्खा क्रू 55-60 लोकांचा क्रू घेऊन जाणं सोपं नसतं. शूट अंधार व्हायच्या संपायचं 7 वाजता आपण घरी आपल्या रूमवर किंवा कुठे आहे ते पण एक होतं की ते तेवढ्यात बरोबर चपखल बसवलं होतं आणि ते संपायचं पण त्यावेळेत. असं नाही आलं की अरे हा राहिला अर्धा सीन उद्या सकाळी, ते संपायचं सगळं त्याच दिवशी. आणि आम्हाला ना चुकल्यासारखं वाटायचं की लवकर का 7 वाजता बॅकअप करायचं. रमेशची ड्युटी कशा होत्या, सकाळी 9 ते 7 ऍज अ हिरो म्हणून तो काम करायचा आणि 7 ते 11 की आमचं नजर आमच्यावर ठेवायचं. हे कुठे जाताय, काम नाही फिरायचो. कारण आम्ही एक प्रोडक्शन वाला आमचा आणि तो असिस्टंट डिरेक्टर पण गिरीश, त्याला आम्ही घुमवलं होतं. म्हटलं अरे दे ना तुझी गाडी, दे त्या वेस्पाची. नको दादा, वेस्पा आहे ती, पाडला तर त्याचे पार्ट्स इथे मिळत नाही आणि ती वापरायची होती आणि सीन मध्ये वापरायची होती. ती वापरली पण गाडी. आम्ही 7 वाजले की तो गिरीश आम्हाला बघूनच आज नको दादा, आज नको, दे. आम्ही रत्नागिरी अशा जणू काय आम्ही तिकडे वाढलो. मी गिरीश म्हणजे बोललोच होतं की बाकी सगळे आपल्या रूम मध्ये शांत असणार आहे, तू ह्याच रूमवर फक्त लक्ष ठेव. एकतर ह्याच्या आतमध्ये तरी काहीतरी घडेल ना, तरी बाहेर घडलं तरी काहीतरी घडेल. पण एक गोष्ट सांगतो मी, समजा ह्यांच्या दोघांचं शूट पण नसलं ना तरी पण ते तुमचे सीन बघत बसायचे, ते तिथून हलायचे. म्हणजे ते त्या म्हणजे ह्यांचं सीन संपलाय तरी पण ते ह्यांचा सीन चालू असायचं ना, तर हे दोघं तिथे बसून त्याचे सीन मॉनिटर बसून त्याचे सीन बघायचे. म्हणजे या गोष्टी मला जाम होतो. नाटक काय की आता मी म्हणजे खूप काम केलं तर मेरा हो गया ना, चलो ठीक आहे मी निघाल जातो असं. पण हे लोक का मित्रासाठी ते थांबले ना, ती खूप ती फार मोठी गोष्ट आहे. आणि ते थांबणं म्हणजे काय, आता ते मित्र म्हणून ती जबाबदारी अशातली गोष्ट नाही. पण मी आणि बने ना नेहमी श्रमेशच्या मागून श्रमेशच्या तोंडावर पण हेच सांगत असतो, आम्ही दोघं मुंबईत वाढलो, आम्ही दोघं मुंबईतच आमचं सगळं आई बाबांमुळे आमचं स्वतःचं घर आहे. बरोबर. त्याच्यानंतर मुंबईतच आमचं कॉलेज झालं, मुंबईतच मग आम्ही एकांकिका, मग आपलं नाटक, मग हास्य जत्रा. पण श्रमेशचं तसं नाही ना. श्रमेश रत्नागिरीत वाढलो, श्रमेश रत्नागिरीत शिकला, रत्नागिरीतून तो मुंबईत आला, मुंबईत त्याने रेंटचं घर घेतलं, तिथून मग त्याचा सगळा वेगळा प्रवास सुरू झाला. मग आशिष सरांकडे तो होता, मग हास्य जत्रेत आला, मग तो फिल्म करतो. त्याच्यामुळे म्हटलं हा सर्कल खूप मोठा असतो एखाद्या कलाकारासाठी. आणि जेव्हा आम्ही त्याचा आवर्जून सीन बघायला का बसायचो, कारण एकतर ना बॅक ऑफ द माइंड कुठेतरी असतं श्रमेश बद्दल आमचं की ना किती का होईना आमच्यापेक्षा 12% 1% तरी मेहनत तरी जास्त घे.
हे खूप कठीण असतं की बाहेरून कुठून तरी येणं, स्वतःचं काहीतरी ते अस्तित्व करणं. आणि कारण रेंटवर राहणं, रेंटवर जॉबवाले राहू शकतात कारण त्यांना एक फिक्स इन्कम असते नाही, 30,000 इन्कम असते तर बाबा रेंट 10,000. आम्हाला कुठली फिक्स इन्कम, आपल्यालाच आपलं शोधायचं आणि सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यात पण हे डोक्यात न ठेवता की अरे यार मला रेंट भरायचं, त्याच्यात पण आपल्याला युनिक काहीतरी लिहायचं आहे, युनिक काहीतरी परफॉर्म करायचं आहे. म्हणून त्याचं ना आयुष्यभर त्याचं हेच म्हणजे आमचं नेहमी कौतुक राहतच. श्रमेश काय पम्या काय असं, कारण त्यांचं खूप कौतुक आहेच त्या बाबतीत. 2013 मध्ये आला होतास ना मुंबईला तू. श्रमेश मला अजून आठवतं ना, कारण आमची ओळख 2014 मध्ये झाली. एका फिल्मला मी कास्टिंग टीम मध्ये, हिंदी फिल्म होती, मी कास्टिंग टीम मध्ये, श्रमेश प्रोडक्शन मध्ये होता. तिथे आमची ओळख झाली. आम्ही 1-2 दिवसातच चांगले मित्र झालो. त्याला मुंबईचा प्रवास सुद्धा करायचा बाकी होता अजून, कारण एकदा दादर स्टेशनला, मी राहायला वाशीला आणि हा तेव्हा ठाण्याला राहत होता. तर एक फास्ट लोकल म्हटलं, श्रमेश तुला ही ट्रेन बरी पडेल. त्याला चढता नाही, मी चढलो त्या ट्रेनमध्ये. अरे नाही, चेंगरा चेंगरी मारामारी मला ते काय हे नाही होत, नावातच चॉकलेट खरंच आहे ऍक्शन. तो असा ना, आधी जेव्हा बसला होता ना ऑफिसमध्ये असा बसून असायचा. बरं आमची सवय, आम्ही एकमेकांना हाक मारतो, श्रमेशजी आणि विनीतजी, आम्हाला तेव्हापासून सवय. तर हा असाच ना एकदम गरीबासारखा असं. तर कधी वाटलं नव्हतं हा शेंद्रू सारखे कॅरेक्टर नंतर करेल, कधीच वाटलं नव्हतं मला. ह्याच्यातला हा नट आहे मला कळायला जवळ किती 2-3 आठवडे गेले असतील, कारण की मी कास्टिंग करताना आम्ही ना क्यू द्यायचो. मी तेव्हा रोहन मापुसकर सर जे आहेत त्यांच्या कास्टिंग टीममध्ये होतो, त्यांचा असिस्टंट होतो. तर त्यांची एक चांगली सवय की ते ना ऍक्टरला क्यू देण्यासाठी बाजूला 2 ऍक्टर बसवतात. जसं मी एक असायचो किंवा दुसरं कोणी असेल, आमची एक ऍक्ट्रेस पण होती सोबत, ती पण असायची. सीन क्रिएट करायचं प्रॉपर. तर एकदा दोनदा जरा गरज होती, कारण ते 3-4 जणांचा सीन होता. तर मी ह्याला फक्त विचारलं की रमेश ऍक्टिंग करशील? मला काय माहिती, म्हटलं हा गरज गलागार वगैरे काहीच नाही, आयडिया नाही. हा होतं प्रोडक्शन मॅनेजर म्हणून तिकडे काम करतोय, मला बिस्किट तारायचं काम त्याचं वगैरे सगळं. माझं एक स्पेशल बिस्किट तो आणून ठेवायचा माझ्यासाठी, मला एवढं माहिती होतं. तर मग ह्याला म्हटलं करशील का? हा करतो ना, काय करायचं आहे म्हटलं. अशी एक ऍक्ट्रेस आहे हिंदी मधली, तिच्यासोबत आपला सीन करायचा आहे, काय करायचं म्हटलं. चल बघू ना. असं तिथं बसल्यानंतर ह्यानी तिथे जे काही ऍडिशन घेतले आणि ती हिरोईन काय पुढे जायला तयार नाही. तिला नुसतं असू येते. तेव्हा मी फर्स्ट टाइम बघितले हा कुठल्या लेवलचा परफॉर्मर आहे आणि याचं फ्युचर काय. आणि तिथं मला समजलं की हा ऍक्टर आहे आणि हा चांगला लिहितो सुद्धा, कारण की याचे पंचेस ऐकून मला ते कळलं की हा चांगला लेखक सुद्धा असणार. नंतर मग त्यांनी मला सांगितलं की मी लिहितो सुद्धा, मी ऍक्टर आहे, मी ऍक्टर बनायला चालू आहे. अरे बापरे, अशी गंमत आहे. पण काही नाही म्हणून मी आता प्रोडक्शन मध्ये जॉब पत्करला, असं आहे ते. आणि शेवटी तरी ते पुढच्या 2-3 वर्षामध्ये झालं. मग हास्य तर आली, हास्य तर त्यांनी तिची जागा हे केली, फिक्स केली आणि तिकडे तो कायमचा मग ऍक्टर म्हणून. हे बोलतात हे सगळं यांचं मोठेपण आहे, कारण हे स्वतः तेवढे ग्रेट आहेत, माणूस म्हणून सुद्धा आणि कलाकार म्हणून नाही. ऍक्च्युली जे आहे ते आहे. कसं आहे, उगाच ना तू मारल्यासारखं तुम्हाला मी रडल्यासारखं करतो असं नाही. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी ग्रेट आहे. म्हणजे बागेला शोभा फुलांमुळेच येते, सगळ्या फुलांमुळे, नुसते गुलाबामुळे येत नाही. मोगरा पण तेवढाच महत्व असतं, जाई जुई शेवंती सगळे त्या प्रकारचा. ती मेहनत आहे ना. आता मँडी जसं बोलला, विनू जसं बोलला की आम्ही सगळे सामान्य कुटुंबात आलेली माणसं. बने काय, राहुल दादा काय, मँडी काय, मी काय, विनीत काय. आम्हाला गॉडफादर नाही किंवा असं नाहीये की आमच्याकडे खूप काही ऑप्शन आहेत आणि आमच्या प्रचंड ओळखी आहेत. दुर्दैव काय असतं अशा वेळेला की ना आम्हाला एकच संधी मिळते आणि ना त्या संधीचं सोनं करण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नसतो दुसरा. कारण की एक तर संधीचं सोनं करण्यात गाशा गुंडाळून परत जा, आणि दुसरं म्हणजे आम्हाला संधी द्यायला पण कोण नसतं. म्हणून ही आमची संधी निर्माण केलेली आहे. माझा जो विनीतचा कॉल झाला होता जेव्हा ठाणे स्टेशनवरनं की आपण काहीतरी सिनेमा केला पाहिजे, तेव्हा आमचं वाक्य हेच होतं की कोणी कोणाला मोठं करण्यासाठी आलं नसतो, आपण स्वतःला मोठं करावं लागतं, आपणच स्वतःसाठी संधी तयार करावी लागते. काय अपयशाला कोण अपयशाला काय म्हणतात ना, नातेवाईक नसतं, अपयश हे व्यवहारच असतं आणि यशाला खूप नातेवाईक असतात. एकदा तू यश मिळवलास की ना 100 जण तुझ्याबरोबर नाव जोडायला येते. पण तो जो रस्ता असतो ना स्ट्रगलचा, जेव्हा तुम्ही शून्यात असता, तेच वाक्य आहे माझ्या सिनेमामध्ये की शून्यात असताना जो तुमच्या सोबत असतो ना, तोच तुमच्या आयुष्यभर सोबत राहतो. सेम ही माणसं त्या सिनेमात आहेत सगळी. ती काय आहेत, कारण की आपण सगळे शून्यात असताना ना ही सोबत आहेत. यांनी मी त्यांचा शून्य बघितलंय, त्यांनी शून्य ऐकायला चुकीचं वाटतंय ते, पण ते
तेच म्हणजे की ते शून्यात असताना मी बघितले, मी शून्यात असताना त्यांनी मला बघितलंय. सो ते ना एकमेकांबद्दल असलेली आपुलकी आहे आणि प्रेम आहे. कारण की त्या मेहनतीला पर्यायच नाहीये. कारण की असं आपण काय गडगंज संपत्ती श्रीमंत असे अजिबात नाहीये. बरोबर की बाबा चल हे फसलं ना तर आता आपण घरी जाऊन आरामात राहू का, आपले खूप संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, असं काही नाहीये. त्यामुळे या मेहनतीला पर्यायच नाही. त्यामुळे ह्याच्यातनं कुठेही मेहनतीत कमी पडलो असं कोण बोलणार नाही याची खात्री आहे. हा चित्रपट आवडेल न आवडेल हा प्रत्येकाच्या चॉईसचा प्रश्न आहे. पण आम्ही कुठे मेहनतीत कमी पडलो का, तर अजिबात नाही. ओके, हे कोण मेहनतीत कमी पडले का, अजिबात नाही. राहुल दादा कोण नाही. सगळ्यांनी आपल्या ह्याच्या काय म्हणतात ना, मला माहित नाही कोणत्या योग्य शब्द, कुवत माहित नाही, कुवतीपेक्षा जास्त उडी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे आमच्या प्रयत्नांवर आम्हाला शंका नाहीये. आम्ही प्रयत्न 100% केलेत, मेहनत पण 100%च केलेली आहे. ओके, कारण त्याला पर्याय नाही दुसरा. आणि अजून एक गोष्ट अशी की प्रत्येकाला प्रत्येक कॅलिबर माहिती आहे की हा खेळ काय ह्याच्यापेक्षा जास्त करू शकतो. त्याला ते पुश करणं, सपोर्ट करणं ते खूप महत्वाचं. बरोबर, ते आम्हाला खूप जास्त प्रकर्षण जाणवले की चल कर भाई, आम्ही आहे ना, बरोबर तू करशील. तो सपोर्टच खूप महत्वाचा असतो. कारण प्रत्येकात काय ना काहीतरी असतं, त्याला स्पार्क जो लागतो ना तो प्रत्येक जण एकमेकांना देत होता सगळ्या प्रोसेसचे करणं. त्यामुळे ती काम करताना मजा येत होती. म्हणजे प्रियांका हांडे मला म्हणजे ही का मला नेहमी असं वाटतं ना की आपण ज्यांना ओळखतो ना, आणि कधी कधी ना प्रत्येकाला प्रत्येकाच्या हिडन क्वालिटीज माहित नसतात. मला माहिती मी बनेसाठी ना अशात काहीतरी चांगलं लिहू शकतो, आणि बनेला मी नकशिकांत ओळखतो. प्रत्येकाला बने तेवढाच माहिती असेल असं माहित नाही. कारण की आपण काय बघतो, हास्यचित्रामध्ये बने दिसलं तर अरे बनेला एवढंच येतं. नाही, मला माहिती आहे की बनेला काय येऊ शकतो, बने काय करू शकतो. मला माहिती आहे मेहंदी काय करू शकतो, त्याचा लेखक म्हणून, त्याचा मित्र म्हणून मी त्यांना बऱ्यापैकी ओळखतो. सो ना माझं कर्तव्य आहे की ज्यावेळी माझ्या हातून काहीतरी चांगलं घडेल ना, तर मी त्याला त्याच्या कपॅसिटी इतर जण देतच आहेत ते त्यांच्या ह्याच्याप्रमाणे सगळेजण. पण मी जर त्याला जास्त समजत असेल, समजून घेत असेल ना, आणि माझ्या हातून तसं काहीतरी पुढे चांगलं घडणार असेल, तर माझं कर्तव्य बनतं की मी त्याला त्या गोष्टी घेतल्या पाहिजे. बरोबर. कारण की प्रियांका हांडे जेव्हा तुम्ही बघाल तुम्हाला मजा येईल. ती असं काहीतरी करू शकते किंवा असं काहीतरी नव्हतं पाहिलं कोणी. हा, कोणी पाहिलं नाही. मग ना ही गंमत वाटते मला की ना आपण शेवटी मी बद्दल लेखन आहे, शेवटी संधी सगळ्या टीम देते. मी काय एकट्याचं श्रेय नाही, ते प्रोड्युसरचं श्रेय, विनीतचं श्रेय, त्याला पटलं ॲज अ डिरेक्टर की हे करेक्ट आहेत सगळे. प्रदीप जाधव आणि आमचे दुसरे को प्रोड्युसर सचिन कदम यांचं श्रेय आहे की त्यांना ते असं वाटलं की हे सगळे त्याला न्याय देऊ शकतात म्हणून. कोणी क्रिएटिव्ह इंटरफरन्स पण नाही केला. सगळ्यात महत्वाचं इथे हे आहे ना की जनरली इतका क्रिएटिव्ह इंटरफरन्स होतो, आणि जनरली ना नॉन क्रिएटिव्ह लोकच क्रिएटिव्ह लोकांना समजवताना दिसतात. की हा म्हणजे आपल्याकडे प्रोजेक्ट गंडण्याचं कारण ते आहे की ना, आता तू लिहून गेलेला असतोस काय, राजू उजव्या साईडने आला, मग त्याला काहीतरी काम करतोय असं दाखवायचं असतं. मग तो म्हणतो राजू उजव्या साईडने का आला, डाव्या साईडने का नाही, उगाच काहीतरी एक असतं. त्या दिवशी मी रमेशला बोलतो ते वाक्य बोललं, लोक जॉनी सिन्सला पण सांगतील रे तुझं काम बरोबर नाही. म्हणजे सगळं असं सगळं. तर मग मला नेहमी काय वाटतं की ही सगळ्यांची थिंकिंग हीच आहे. बरेची पण हीच थिंकिंग आहे, फायंडेची पण हीच थिंकिंग आहे. आपुलकीने बसलेत, आपुलकीने करतोय. कारण की एकमेकांना कसं नाही, त्या गर्दीत ना हरवायला लगेच होतं जर तुम्ही एकटे असाल तर. पण तुमच्या हक्काची माणसं जी तुम्हाला समजून घेतात, तुमच्या खिशात काय आहे, किती आहे, ह्याचा त्यांना काही फरक पडत नाही. तुम्ही आहात हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. अशी माणसं जेव्हा गर्दीत सोबत चालत असतात ना, तेव्हा आपल्याला हरवण्याची भीती नाही वाटत. आणि आता ना काय म्हणजे आता तरी आपण चौघ्यावर येते, राहुलदार आहेत, कलाकारांपैकी हे तिघे जण आहेत फक्त सध्या येते. अजूनही बरेचसे मंडळी आहेत, सुदेश, महेश कांडे. आता मगाशी अंडेचं नाव काढलं म्हणून सुदेश, म्हणजे मी त्यांना कधी आयुष्यात भेटलो नव्हतो, पण रमेशने तो विश्वास जागवला की नाही हे हा रोल आहे ना, मला असं वाटतं की ह्याच्यासाठी लिहिलं, हा करू शकतो. कास्टिंग त्या डोक्यात फिक्स होती, त्यांनी त्यांना बघूनच ती लिहिलं. जसं आता मगाशी म्हणणार ना की आमची मजल कुठपर्यंत ते आधी ठरवलं. कारण उद्या म्हणतो म्हणजे खूप बजेट असेल तर आपण खूप काय करू, पण आपण सध्या काय करू शकतो. जसं ते म्हणू ना की आपण उगीच मोठा आहे न करता आपण आपल्याला जमेल तसं. मग त्याला ना ते कलाकार डोक्यात होते
की हे निखिलसाठी आहे, हे मंदारसाठी आहे, हे त्याच्यासाठी, आणि असं ना जबरदस्त त्यांना तिथे बसवलंय. ते सिच्युएशन ऑलरेडी त्यांचं एक युनिकनेस आहे प्रत्येकाचं. कारण खरं बघायला गेलं तर आता सुदेशचं नाव घेतलं तर सुदेश मंदारचा रोल नाही करू शकत, मंदार बनेचा रोल नाही करू शकत. ह्यांची प्रत्येकाची युनिक स्टाईल आहे ती तिथे बरोबर जमणार. शशी सरांचा एक झालं, शशी सरांचा रोल दुसरं कोणी आपल्या शशिकांत केतकर त्यांचं एक झालं, ते युनिकनेस त्यांचं आलं कारण त्यांची डायलॉग डिलिव्हरी वेगळीच एकदम वेगळ्या प्रकारची. ते युनिकनेस त्याचं श्रेय ह्याला जातं ते कास्टिंग करताना, कारण त्यांनी लिहितानाच कास्टिंग केलेली. मला हे विचारायचं आहे की मराठीमध्ये याआधी सुद्धा लव्ह स्टोरीवरती चित्रपट येऊन गेले. ओके, आता काही लोकांना असं वाटू शकतो की अजून एक लव्ह स्टोरीवरती सिनेमा येते, तर या चित्रपटात काय वेगळं आहे आणि लोकांनी का बघावा? लव्ह स्टोरीज का? आता हे तर खूप आहे की प्रेम ही भावना युनिव्हर्सल आहे, पण फक्त प्रत्येकाची मांडण्याची पद्धत वेगळी आहे. बरोबर, हेच त्याचा युनिकनेस आहे की तुला पण प्रेम, तू पण प्रेम करतोस, हा पण प्रेम करतो, मी सगळे प्रेम करतो, मग प्रत्येकाची प्रेम करण्याची, व्यक्त करण्याची भाषा वेगळी. लव्ह स्टोरीज काय माहिती की आम्हाला लोकांची मनं जिंकायचे आणि प्रेमाने जग जिंकता येतं, त्यामुळे आम्ही प्रेम हा जॉनर निवडला. बाकीचे जे जॉनर आहेत ना त्यांना टेक्नॉलॉजीचा वापर खूप लावतो. प्रेमामध्ये ना अंतरंग, चांगला अंतरंग, भावना आणि चांगले शब्द लागतात, हे आम्ही देऊ शकतो, ते आमच्याकडे भरपूर आहे. त्यामुळे लव्ह स्टोरी निवडली. दुसरं म्हणजे की असं नाहीये की आमच्याकडे लव्ह स्टोरीज आहे, आमच्याकडे हॉररचं काही लिहून ठेवलेलं आहे, थ्रिलर सस्पेन्स आहे, पण ज्यावेळी आम्ही या जॉनरचं काहीतरी करायला जाऊ ना तेव्हा त्याच्यासाठी लागणारं रिसोर्सेस आणि त्याच्यासाठी लागणारं बजेट खूप मोठं आहे. बरोबर, ते पहिलीच लांबोडी नको मारी असं आमचं हे झालं होतं की आपण अंधारात उभे होत ना, तर अंधारात उभ्याला ना फक्त 2 पावलं चालू शकतो एवढंच दिसतं, तर आपण तेवढंच चाललं पाहिजे. जोरात तुम्ही धावत सुटल्या आणि समोर भिंत असेल तर आपण जाईल. सो म्हणून आम्ही काही जिथे आम्हाला रिसोर्सेस लक्षात घेतले, खरं तर ही तुला सांगतो अगोदर आम्हाला अगोदर बजेट कळलं आणि मग आम्ही स्टोरी लिहिली. त्यामुळे लिहिताना ना काही गोष्टी मनात होत्या की मला ह्याच्या बाहेर जायचं नाही, मला हे करायचं, मला ते करायचं, मला असं करायचं. लिहून खूप काही ठेवलेलं आहे. मी असं समजतो की हा मूवी नाहीये, ही आमच्या टीमची ऑडिशन आहे. बरोबर, आमच्या टीमची ऑडिशन आहे. तुम्ही हा सिनेमा बघा, सिनेमागृहात येऊन 21 नोव्हेंबरला तो रिलीज होतोय आणि आमच्या टीमवर विश्वास ठेवला आणि आम्हाला जर पुन्हा संधी दिली तर ह्याच्यापेक्षा काहीतरी पुढे वेगळं करण्याची आम्हाला ताकद मिळेल आणि आम्हाला दुसरे दरवाजे उघडतील. कारण की आपण हे म्हणणंच उपाय की लव्ह स्टोरीज आहे मग काय हे नाही किंवा असंच काय केलं किंवा, पण ही करताना सुद्धा आमच्या आयुष्यातली 2 वर्ष गेली शोधायला. आम्ही प्रोड्युसर आम्हाला लगेच नाही भेटले, खूप यस नो हाय ना हे ते, मग तिकडे गेलो, एका ठिकाणी रिजेक्ट झालो, हे झालं ते झालं, कोणाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, कोणतरी बॅकआउट झालं, हे झालं ते झालं, हे झालं, असं झालं, असं असे खूप अडथळे पार करत 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 आम्ही सगळेजण इथपर्यंत पोहोचलो. त्यामुळे आत्ता सुदैवाने जर आमच्यातून काहीतरी चांगलं घडलं आमच्या या टीमकडनं आणि या टीमवर पुन्हा विश्वास मिळाला आणि आम्हाला अजून काही दारं ओपन झाली, तर याच्यापेक्षा वेगळे जॉनर्स आम्हाला ट्राय करता येतील जे आमच्याकडे लिहून ठेवले आणि आम्ही ते समोर आणण्याचा प्रयत्न करू. मग त्या गोष्टी भक्ती आत्ता आम्हाला ते म्हणतात ना, ते काय म्हणतात, ते अंतरून पाहून पाय पसरवले, तसं आम्ही जॉनर पाहून आमचं बजेट पसरलं. बजेट सगळ्यात मोठी ताकद काय तर बाबा आमच्याकडे चांगलं कथानक आहे, चांगले कलाकार आहेत, ही ताकद आम्ही बघितली, त्याच्यानुसारच ते उतरतं तेवढे. आणि कसं आता आम्ही मंदार आणि बनेसारखे, शशिकांत सरांसारखे हक्काचे ऍक्टर आमचे असताना आम्ही मारामारी कशाला करू, प्रेमाची गोष्ट तसं आहे ते. वाईगिरीवरती गेला असं, रत्नागिरीत कोणतरी डाऊन आलाय असं काहीतरी केलं असतं. नाही, पण तुमच्याकडून प्रत्येकाने थोडं म्हणजे प्रेक्षकांना काय तुम्ही आव्हान कराल की हा चित्रपट बघण्यासाठी ते सांगा. जसं आता फिल्मचं नाव आहे लास्ट ऑफ खानदा आणि टॅगलाईन आहे प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट, तर इथे काय असतं की आता जगातला प्रत्येक माणसाचं प्रेम आहे ना कुठल्या तरी फिल्मशी रिलेटेड असतं, काय ना काय असतं. बरोबर, अरे माझं ही फिल्म ना असं माझ्यासोबत झालं असं, माझ्या पण आयुष्यात काय अशा फिल्म्स मला वाटतं हा हे माझं 4थीतलं होतं, 6वीतलं होतं, असं असतं. ह्या फिल्मची गोष्ट जी आहे ना प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट काय आहे, कारण की प्रत्येक माणसाचा ना हा अँगल तर डेफिनेटली टच केलेला आयुष्यात असं असणारच कुठे ना कुठे. असा कोण नाही झाला की म्हणतो ना आयुष्यात पहिलाच म्हणतो ना सगळं झालं आणि कामाला लागला, लहानपणी लग्न ठरलं, सगळं मनासारखं झालं असं काय नसतं. हेच आयुष्य आहे ना. बरं ह्याच्यात मनासारखंच होणार आहे असं नाही की म्हणजे काय
युनिकनेस किंवा युनिक ऑब्व्हियसली आहे, पण ती ना युनिव्हर्सल आहे ती गोष्ट. हा, म्हणून ते टॅगलाईन ती दिली, प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट. म्हणजे जिथे जिथे आम्ही जातोय किंवा कोणी प्रिव्ह्यू बघितलाय किंवा स्क्रीनिंगला अगोदर जेवढे आम्ही केले त्याला आलेत ना लोक, तर मग तो 20व्या वयातला असू दे, कॉलेजमधला असू दे, जॉब करणारा असू दे, 30, 35, 40 मधला किंवा 55, 60 कोणी असू दे, त्यांना प्रत्येकाला ते रिलेट होत आहे. अच्छा, काहींच्या आठवणी जाग्या होत आहेत, काहींना ते वाटतं अरे हो रे माझं आहे, असं माझं आहे, आणि असं माझं आहे असं बोलणारे खूप जण भेटत आहेत. सो मी युनिकनेस म्हणण्यापेक्षा ना त्या लोकांना स्वतःच वाटतंय ना, हे मला जास्त हे वाटतंय, म्हणजे जास्त आपुलकी तीच पावती वाटते की आपण त्यांना हे आपलं आहे, ही माझी स्टोरी आहे असं वाटणं, म्हणजे आपण कुठेतरी त्यांच्या मनात हात घातलाय असं एक ती त्याच वेळी ऑडियन्स म्हणून कनेक्ट होतो, हे आपलं आहे असं वाटायला. कारण की ना आपण थरथर कापलेलो असतो तरी बरोबर म्हणजे, आणि आपल्या आवडीची व्यक्ती समोर आली की तू मनातून किती दबंग असू दे होत. आणि होतं का माहिती का, आता नॉर्मली एक फिल्म चालू आहे त्यांच्याच लव्ह स्टोरी बद्दल गप्पा चालल्यात किंवा असं नाहीये, इथं अवांतर प्रत्येकाला टच होईल असे बरेचसे डायलॉग. कारण रमेश तर माहितीच आहे रमेश कसा लिहितो, कारण की तो शांत बसत नाही लिहिताना की मला A to B, मला ही माझी स्टोरी, इथून मला B पर्यंत या पॉईंटवर जायचंय, पण तो मध्ये बऱ्याचशा गोष्टी करत जातो. त्याची लेखणी सगळ्यांना माहितीच आहे. ह्या फिल्म मध्ये तसंच आहे की बऱ्याचशा गोष्टी ते करत गेलोय, लोकांना प्रत्येकाला टच होईल असं ते बरोबर पॉइंट्स आहेत आणि सगळ्यांचे इनपुट्स आहेत. विनीतचे काही 2-4-25 जे हिलेरियस आहेत. त्याने माझा मित्र आहे राकेश जाधव, त्याने मला इथून कुठेतरी इनपुट्स देताना हे केलं होतं. बनेचे स्वतःचे काही इनपुट्स आहेत, मँडीचे आहेत स्वतःचे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ना ते पुष्पगुच्छ तयार व्हायला सगळी फुलं एकत्र यायला लागतात. एक फुल म्हणून काय मजा नसते, बरोबर. त्यामुळे तर ते सगळी भट्टी जमली म्हणून सुंदर एक चविष्ट खिचडी तयार झाली असं आम्हाला वाटतं. मंदार, तू काय सांगशील प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल, बघण्यासाठी स्पेशली आव्हान काय करशील? हे कठीण असतं काय नाही. 21 नोव्हेंबरला आमचा चित्रपट येतो. मला आता खूप भारी वाटतंय की नोव्हेंबर महिना झाला आणि अजून पाऊस आहे. प्रेम आणि पाऊस हे काय त्यांचं समीकरण असतंच. तर मला असं खूप वाटतं की निसर्गाने फक्त आपल्या पिक्चरसाठी अजून पाऊस ठेवलेला आहे. आणि तुम्ही जाल तर छत्री घेऊन जा आतमध्ये, प्रेमाच्या पावसात आणि बाहेर येईल तेव्हा सोबत गेला तर बाहेर ती कदाचित तुमची गर्लफ्रेंड म्हणून पण येऊ शकते बाहेर, तो मैत्रीण म्हणून पण राहू शकते. त्यामुळे निसर्ग आमच्या सोबत आहे. बरोबर. हेच आवाहन करेल की 21 नोव्हेंबरला आमचा चित्रपट येतो, खूप प्रेमाने आणि खास तुमच्यासाठी बनवलाय. आमच्यासारख्या होतकरू मुलांसाठी, मुलांना तुम्ही पाठिंबा द्या हेच मी तुम्हाला सांगेल. आपण स्वतःला होतकरू आणि मला म्हणजे मी श्रमेश वगैरे बाजूला असेल तर माझे असे चांगले शब्द नाही तर भाई तुम्ही या, बस इतकंच मी सांगेन. नक्की या, खूप प्रेम द्या आम्हाला आणि नक्की बघा आमचा चित्रपट. निखिल, तू काय सांगशील? आता सगळ्यांनी सगळं सांगितले, त्यात काही वेळ नाही घेणार, पण तेच मगापासून चर्चेचे आपल्याला ऐकायला येते किंवा बोलताना आपण ऐकतो की मेहनत आहे, मेहनतीनं खूप कष्ट घेऊन काहीतरी केलंय आणि खूप मनापासून केलेली गोष्ट आहे. त्यामुळे ती बघायला जर तुम्ही मोठ्या संख्येने आल तर खूप भारी वाटेल आम्हाला, खूप आनंद होईल. कारण मग त्या मेहनतीला कसलं मोल नसतो, त्या दिवशी ती अशी लोक समोर आली की मग ते सगळं निघून जातं. मागची 2 वर्ष आमची पुसून जातील आपोआप. त्यामुळे त्यासाठी एकतर तुम्ही या, आणि श्रमेशला तुम्हाला जर मोठ्या पडद्यावरती 2.5 तास जर एन्जॉय करायचं असेल तर नक्की या. खूप गोष्टी तुम्हाला सरप्राईज करतील. आणि एक सामाजिक आणि राजकीय भान असलेले लेखक आमच्यासोबत असल्यामुळे आम्हाला त्याचं खूप कौतुक असतं काय, कारण आम्हाला या गोष्टी खटकतात की आम्हाला जे बोलायचं असतं, जे आम्हाला जमत नाही ते आम्ही त्याच्या थ्रू किंवा त्याच्या माध्यमातून तो सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आम्हाला आनंद होतो. सो तशा काही गोष्टी आहेत. आणि बस मेहनतीसाठी या आणि तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल सगळंच. आणि प्रॉपर पॅकेज आहे, असं नाही की तुम्हाला फक्त प्रेम बघायला मिळेल असं काही नाही. सगळ्या अँगलने, सगळ्या बाजूनी तयार केलेला हा सिनेमा आहे, ही कलाकृती आहे. त्यामुळे तेवढ्यासाठी या आणि तुमचं प्रेम पुन्हा एकदा इमॅजिन करून बघायला येऊ थिएटरमध्ये. आणि असाच आम्हाला पाठिंबा द्या, आशीर्वाद राहू द्या. 21 नोव्हेंबरला सगळ्या सिनेमागृहात सिनेमा येणार आहे. प्लीज सिनेमागृहात जाऊन बघा.
कधी जर त्याची काय पायरसी वगैरे आली तर प्लीज ती नका हो. कारण हल्ली खूप लोक मेहनतीने काम करतात, त्यांना त्या मेहनतीचं चीज झालं पाहिजे. त्यामुळे नक्की सिनेमागृहात जा. तुमच्या फॅमिलीला घेऊन जाऊ शकता, तुमच्या मित्रांना घेऊन जाऊ शकता. सिम्पल सिनेमा आहे, कौटुंबिक सिनेमा आहे, त्यात काहीच असं नाहीये की तुम्ही असं कुटुंबाला घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे नक्की 21 नोव्हेंबरला जा आणि धमाल करा. ऍक्च्युली मी एक किस्सा सांगतो. माझे जे पार्टनर आहेत रवी आखाडे, त्यांचं कसं, त्यांचं मराठी एवढे चांगली नाहीये, म्हणजे आम्ही जास्त हिंदीमध्ये काम करतो. तर आम्ही जेव्हा स्टोरी नरेशनसाठी गेलो होतो ना, तर मला मराठी खूप चांगली कळते, मी हे बोलतो आणि मी मराठी आहे, तेव्हा मराठी आहेत, पण त्यांचं काय संपर्क जास्त हिंदी लोकांपासून, त्यांचं मराठी एवढी चांगलं आहे. पण जेव्हा स्टोरी नरेशन होतं ते एवढे जोरजोरात असत होते ना, आम्ही सर्व शांत ऐकतो आणि ते खूप जोरजोरात असतात. तर ह्याचा अर्थ म्हणजे जर आम्ही स्टोरी नरेशनलाच एवढं असतो, तर मूवी जेव्हा तुम्ही बघायला जाणार तेव्हा तुम्ही किती असणार ते मी सांगतोय की. आणि फुल ऑन पॅकेज आहे. ह्यात तुम्ही गाणे एन्जॉय करणार, तुम्ही रोमॅन्टिक गाणे एन्जॉय करणार, तुम्ही डान्सवाले गाणे एन्जॉय करणार आणि तुम्ही खळखळून हसणार, ह्याची गॅरंटी तर मी देतो, कारण आम्ही हसलो आहे, तर तुम्ही सुद्धा हसणार. म्हणजे मला 2-4 लोकांची नावं घ्यायची वाटतात. आपण ना, म्हणजे प्रदीप जाधवचे आपले प्रोड्युसर, आपण कधी कधी आपण आधारावरती बोलतो त्यांना हे वय नाही कळत. मित्र आहेत त्यांचे, त्याचं वय फक्त 30 आहे आणि तो खूप डेअरिंगबाज माणूस आहे. खूप कमी वयात एवढं मोठी झेप घेतोय. आणि कसं असतं, प्रत्येक जण जेव्हा पहिली झेप घेतो ना, तेव्हा सेफली तो हे करण्याचा प्रयत्न करतो की जिथे नुकसान नाही होणार, किंवा अरे बाबा मी ह्याला घेतो, मी हिरो जे वेल नोन आहेत. आम्ही स्वतःला वेल नोन आहे समजा, आम्ही आमचं शिकण्याची सुरुवात आहे, आमची सुरुवात आहे. तर जेव्हा आपण काहीतरी आयुष्यात पहिल्यांदा हे करतोय, एवढी मोठं धाडस करतोय, पाऊल उचलतोय, आणि त्यावेळी अख्ख्या सगळ्या नवीन टीमवर विश्वास ठेवायचा. सगळ्या नवीन मुलांवर, नवीन डिरेक्टर, नवीन ऍक्टर, सगळे भले टेलिव्हिजनला 4 लोक ओळखत असतील, पण सिनेमाचं एक गोष्ट वेगळी असते. तर कारण तिथे नफ्या तोट्याचं गणित खूप मोठं असतं. तर त्यावेळेला अशा टीमवर विश्वास ठेवायचं हे खूप मोठं धाडस लागतं. त्यामुळे प्रदीप जाधव यांचं खूप मोठं श्रेय आहे त्याच्यामध्ये की, आणि त्यांनी धरून ठेवलंय सगळ्यांना शेवटपर्यंत. सचिन कदम दादा, ज्या आम्हाला को प्रोड्युसर म्हणून जॉईन झालेत, ते अमृता मॅडम, असे सगळेजण आम्हाला जॉईन होतात. आणि सांगायचं होतं ना की तुम्ही नावं बघितले ना, कुठेच क्वालिटीने कॉम्प्रोमाइज नाही झाले. म्हणजे मला आनंद होतो सांगायला. जसं दादा बोलले, मला त्याच्यामध्ये किस्सा काय आठवला की याचे साऊंड इफेक्ट केलेत सदानंद शेट्टी सरांनी, जे हिंदीतले खूप मोठे हे आहेत, खूप जुने आणि प्रतिथयश आहेत. आणि याचं साऊंड मिक्सिंग केलं आलोक डे सरांनी. आता जे टेक्निकल ज्यांना माहिती आहे ना, त्यांना हे नावाचं महत्व फार कळेल की ते कसं आहे. पण मला मुद्दाम यांचं नावं का घ्यावीशी वाटते की आम्ही आमच्या कुठेतरी पोटाला चिमटा काढला असेल, पण यातल्या गोष्टी कुठे कॉम्प्रोमाइज नाही केले, की जिथे चांगलं पाहिजे ना तिथे चांगलंच पाहिजे. हा हट्ट प्रोड्युसरचा पण असायचा, ऑडियन्सला तो इफेक्ट मिळालाच पाहिजे. हा मिळालाच पाहिजे की हे असं झालं तर हे असं झालं पाहिजे. आणि आपण आता लोकांना काय वाटतं की लव्ह स्टोरी म्हणजे लव्ह स्टोरी नाही, एक घडत चालली गोष्ट. आणि आम्हाला माहितीये की लोकांना आता ना हल्लीचं जग खूप स्ट्रेसफुल झालंय. प्रत्येक माणूस ना टेन्शन मध्ये असतोय, कोणाला ना उपदेशाचे डोस नकोय. प्रत्येकाला माहिती आहे कसं करायचं, प्रेम करायचं. पहिलीतली मुलं पण प्रेम करायला लागली आता, त्यामुळे खूप हे व्हायला लागले. तर प्रेम कसं करायचं नाही, इथे मनोरंजन आहे. 2 तास ट्रिप आहे, एक प्रेमाचा आधार आहे फक्त, आणि मनोरंजन आहे फक्त. आमची गॅरंटी, आम्हाला माहिती की तुम्हाला तो आवडणार, फक्त तुम्ही थिएटरमध्ये या सगळ्यांनी. आणि आम्हाला कसं आहे की तुम्ही अजूनपर्यंत सगळ्यांना संधी देत आलात ना, तशी आम्हाला पण एक संधी द्या. बरोबर. आम्ही जर चुकलो तर आम्ही हार मानायला तयार आहे, पण तुम्ही न बघताच जर ते तुम्ही कधी बघितलंच नाही तर आम्हाला त्याचं वाईट वाटेल की आम्ही प्रयत्न खूप केला होता, पण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकलो, किंवा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू नाही शकलो. तर हे असं होतं न होतं, फक्त एक आम्हाला संधी द्या. असं समजा की म्हणजे जर सिनेमा ही शाळा असेल, तर या शाळेतला आमचा ना पहिला दिवस आहे, शिशूचा वर्ग, आमचा पहिला दिवस. तर ना ते कसं करतात की आपण शाळेचा जो पहिला दिवस असतो, पोटात थोडंसं हे असतं आणि आपण घाबरत असतो, पण आपल्याला सगळे शिक्षक पण सावरतात, आई वडील पण सावरतात, कारण त्यांना गोडी लावायची असते या गोष्टीची. हे आपल्यासाठी सेम रसिक प्रेक्षकांना माझी हीच विनंती आहे की आमचा सिनेमाच्या शाळेतला पहिला दिवस आहे. आम्ही विद्यार्थी दशेत आहोत, तर तुम्ही पालक व्हा आणि आम्हाला समजवा, आम्हाला सावरा, समजून घ्या, प्रेम करा आणि आशीर्वाद द्या. तेव्हा आम्ही या प्रवासात
आमचा प्रवास सुखकर होतो. आणि मला एक आव्हान असं करावं वाटतं की आता जेवढे प्रेक्षक मायबाप आहेत ते सगळ्यांच्या आयुष्यात त्यांचं दगदगीचं आयुष्य, सगळं टेन्शन्स असतात, कामावरती जाणं, प्रवास, हे त्या सगळ्या गोष्टीतून ना प्रत्येक जण एक असा वाट बघतो की एक दिवस ना जरा बाहेर जाऊ कुठेतरी फिरायला, किंवा गाडी काढू, फॅमिली सोबत कुठेतरी ट्रिपला जाऊ, कुठेतरी एक लोकेशनला जाऊन असं काहीतरी. तर तीही वेळ त्यांना म्हणजे मिळत नाही कधी बऱ्याचशा वेळेस. तर ही फिल्म तसंच एक अवसर आहे की तुम्ही ना 2 तास तुम्ही खरंच शहराच्या बाहेर कुठेतरी जाऊन निसर्गरम्य वातावरणात चांगल्या लोकांना भेटला तसं तुम्हाला फील होईल. चांगल्या लोकांसोबत एक दिवस काढला असं तुम्हाला वाटेल, एवढी गॅरंटी. तर तुम्ही प्लीज याचा आस्वाद घ्याच या फिल्मचा 21 नोव्हेंबरला थिएटरमध्ये जाऊनच, एवढंच मी विनंती करेन सर्वांना. आणि निलेश तुझे पण आभार की तू एवढा वेळात वेळ काढून आमच्या सोबत बसून छान आपण गप्पा केल्या. त्यामुळे मला खूप भारी वाटलं की हा गप्पा छान लागल्या. कधी 1.5-2 तास झाले मला कळलं नाही. म्हणजे तू जास्त काय एन्जॉय केलं या चित्रपटामध्ये, लेखन करणं की अभिनय? अभिनय. मला नेहमी अभिनय आवडतो. पहिले लेखन मी स्वतःसाठी करतो म्हणून मजा येते, पण अभिनय पहिला. अच्छा. जास्त खोडकर कोण आहे, निखिल की मंदार? निखिल, नो डाऊट. लगेच माझं काय आता अजून रेणू बोललास मग आता रेणूवर आला. ऑब्विसली मस्ती करतो. मॅन्डी इज थोडा शांत. मॅन्डीला आवडू शकतो एकटा असलं. हास्य जत्रेतलं तुझं फेवरेट स्केट कोणतं? पण लोकांना जास्त कुठलं आवडलं माहिती आहे? लोकांना हे 3 कॅरेक्टर आवडतातच. लोकांना जास्त आवडले ज्याची आम्ही स्वतःची इज्जत करतो. शालू मालू. ट्रेन खूप भारी होतं. पण म्हणजे ते हल्ली रोस्टिंगचा जमाना आहे ना. बरोबर. आणि ते खूप कनेक्ट झालं की ते तुमचं पण इथून येते असं वाटत होतं. मनातलं परत झाली तरी त्यातला एक शब्द खरा आहे, काही खोटं नाहीये. त्यामुळे ते मनाला लागलं. आमच्या मराठी समोरचा शब्द. लास्ट ऑफ खांदा एका वाक्यात काय सांगशील चित्रपटाबद्दल? आयुष्यात तो एकच दिवस होतो, एकच मोमेंट असते जी तुम्हाला सीज करायची. तर तो कॅरेक्टर त्यासाठी काय करू शकतो की मला प्रेम व्यक्त करण्यासाठी, हे एकच वाक्य पुरेसं आहे ही स्टोरी सांगायला. ओके. असं प्रेम म्हणजे तुझ्या मध्ये काय? असं मला नाही विचारलं. प्रेम म्हणजे आई आणि बायको माझ्यासाठी. ओके. आई, बायको, पप्पा. ओके. सर तुमच्यासाठी तुम्हाला जास्त काय डिरेक्ट करायला आवडेल, लव्ह स्टोरी की कॉमेडी? लव्ह स्टोरी. सेटवरील सर्वात वेळ पाळणारा कलाकार? सगळेच कोणीच असं नव्हतं. प्रामाणिकपणाचं जास्त TRP नसतो, उशिरा जाणाऱ्यांचे बॅनर लागतात. मी तर बसमध्ये उतरून सेटवर गेलो. ऍक्च्युली सर्वात इमोशनल सीन कोणता होता? सर्वात इमोशनल आहेत 2 सीन आहेत ज्याच्यामध्ये मला ऍज अ डिरेक्टर सुद्धा मला चॅलेंज होतं ते कसं करायचं, काय करायचं. पण माझे ऍक्टर एवढे सुंदर असल्यामुळे मला जास्त काही काय म्हणतात ना अडचण नाही. म्हणजे त्याला खाते होते अजून काय रडवत आले. अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला सिनेमा डिरेक्ट करायला आवडेल? सगळ्याच विषय, कारण असं कुठल्या एकाच विषयावरती ठाम पाहिजे नाही आम्ही आयुष्यावरच करणं असं काही नाहीये. फक्त कुठलं पॉलिटिकल वगैरे असं काही नको, पण बाकी जेवढे जॉनर्स आहेत ते सगळेच. ओके. जेवढं जमेल तसं. प्रत्येकाबद्दल एक वाक्यात काय सांगाल? म्हणजे शोमेश दादा असेल, निखिल मंदार, निखिल राहुल म्हणजे मला पुढच्या पिक्चरच्या वेळेस विचार करावा लागेल. ऑब्व्हियसली काम तर आयुष्यावर त्यांच्यासोबतच करायचंय, कारण असा अनुभव मिळाल्यानंतर. पण ती पेट्रोलची बाटली मला लपवावी लागेल. फन लव्हिंग आणि पॉझिटिव्ह. आणि ते फक्त असं नाही की आमच्या फिल्मचे कोरिओग्राफर एक मोठे भाऊ म्हणून ते उभे राहतात, तसं सपोर्ट करतात ते. आणि त्यांची स्टाईल मला काय आवडते की आपण 6 वावंटात जरी गेलो तरी त्याला ते त्यांच्या प्रेझेन्सने गोवा करू शकतो. फील येतोय. गाडीमध्ये उतरताना त्याच्यावर बघायचं ना, आता गेला डिरेक्टर गेला आता बोल एकदम मस्त वेळी. निखिल बद्दल कसं म्हणजे मला त्याचं वैशिष्ट्य होतं की मी त्याला पहिल्यांदा 2021 मध्ये भेटलो होतो. तो तेव्हाही तसा होता
आणि आताही तसाच आहे, काही फरक नाही त्यामध्ये की आपण म्हणजे अख्ख्या महाराष्ट्र त्याला ओळखतो काय. आणि सेम गोष्ट इव्हन त्याचे व्लॉग्स पण ना खूप असे रिअलिस्टिक असतात, म्हणजे असं काहीतरी शो ऑफ करण्यासाठी नसतं, जे आहे ना वेळ घेऊन याच्याकडे ना बरेच चांगले गुण आहेत. म्हणजे जे तू आता म्हणतोय नाही, तो खूप चांगलं, त्याला खूप चांगली समज आहे प्रत्येक गोष्टीची, कॅमेऱ्याची, आणि पण करतो तो. मी खूप चांगला चर्चा करतो फिल्म्स बद्दल, तेव्हा सुद्धा त्याचं ते तो जेव्हा ते सगळे किडे जेव्हा एकत्र पोंजळीत येऊन वाढेल ना, तेव्हा खूप काहीतरी अजून घडेल. आणि तो स्वतःचा सिनेमा करणार पण आहे, त्याच्या डोक्यात एक स्वतःचा सिनेमा आहे. तो जर कागदावर आला, खूप छान, खूप छान. मंदार बद्दल ती सेम गोष्ट त्याची आहे. कारण मंदारचं मी सांगतो ना, आता ह्या दोघांबद्दल असं एक सांगा, आमचं एक रिसेंटली आमचं एक पोस्टर शूट होतं आणि नेमका त्या दिवशी पाऊस पडला, तर आमचे बरेचसे टीम त्या दिवशी अवेलेबल झाले नाही, कारण मुंबईच्या बाहेर अडकले वगैरे होते असं. तर त्या दिवशी त्या दोघांनी जी आपल्याला म्हणजे हेल्प केली आहे, जे काय सगळ्या प्रॉपर्टीज पासून ते कॉस्ट्युम पर्यंत आम्हाला, कारण आमचा अख्खा ग्रुप खरंच पावसामध्ये अडकला होता आणि आम्ही स्वतः कशा तिथे पोहोचलो आहोत. तर कोणी म्हणणार नाही की हे ऑलरेडी, कारण ते करत असताना लोक त्यांना परत भेटून, अरे हा हसत राहा मंदारला भेटून, निखिलला भेटून, पण त्यांना कधी त्या गोष्टीची म्हणतो ना लाज वाटली, अरे मी हे करतोय, अरे मी ह्याच्यावर करतोय किंवा असं. आता ते शब्द सांगण्यासारखं सुद्धा नाही, कारण तो दिवसच वेगळा होता आणि ते तुमच्यामुळेच पॉसिबल झाले. तर असे म्हणजे ह्यांचं स्टारडम डोक्यात गेलं किंवा असं कधी आयुष्य मला वाटत नाही कधी जाईल, त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट मिळालं सुद्धा तर तसेच असतील जसे आज आहेत. आम्ही कोण कुणाला म्हणजे असं सारखी पण समजतच नाही, आपण म्हणजे आपलं काम करायचं आणि घरी जायचं, त्याची वृत्ती. ह्या मुद्द्यावर आम्ही काम करतो आणि घरी जातो. काय शेवटी प्रेम करणारे प्रेम करतात, हेच गंमत आहे आयुष्याचं. हे काय आपण प्रेम करण्यासाठी लोकांच्या टाळ्या, हेच औषध आहे. तुझ्याबद्दल पण मला सांगावंसं वाटेल की आपण ज्यावेळी पहिल्यांदा भेटलेलो त्यावेळी आपल्या डोक्यात एक इमेज असते की भाई हा एवढा मोठा कलाकार आहे, ह्याच्याशी कसं बोलायचं किंवा कसं इंटरॅक्ट करायचं, असं थोडंसं कॉन्शियसनेस येतो. पण ज्यावेळी भेटलो बोललो वगैरे तर असं वाटलं की यार आपल्यासारखंच आहे, म्हणजे काहीच नाही. नंतर असं एकदम फ्री झाल्यासारखं वाटतं. आजकाल लोक दुनियेत पटकन जज करतात, काही सेकंद त्या व्यक्तीसोबत आपण की त्यांना स्वतःला मोठं बनवून, म्हणजे मोठं असं म्हणून घ्यायचं नसेल, पण ते आपण पण त्यांना समजा मोठं नाही म्हटलं तर असं समजा की हे ना, जसं आता मी 10 लोकांना ओळखतो, 15-20 माझे जे चांगले मित्र आहेत ते अख्ख्या महाराष्ट्राला ओळखतात. असं झालंय की त्या सर्वांपर्यंत पोहोचलेले प्रत्येक जणांपर्यंत, त्यांच्या भावना किंवा सगळ्याच गोष्टी असं आपण त्यांना म्हणू शकतो, त्या प्रकारे ते मोठे झालेले. एक म्हणजे वागण्याची, जसं तू म्हणाल वागण्याची पद्धत काय सगळ्यांचीच, ते मी यांच्याबद्दल बोलू शकतो. आणि हे पण सगळे तसेच आहेत, त्याच ह्याच्यात की ना आपण बॅगेज घेऊन फिरताय का मला, ऍट द एंड ऑफ द डे आपण माणूस म्हणून तू 24 तास अभिनय नाही करू शकत. आणि दुसरं म्हणजे कसं आहे की मी तुझ्याशी चांगला वागलो किंवा हे माझी चांगलं आहे, आत्ता आपण काम करतो हा विषय सोडून द्या. 5 वर्षांनी समजा रोडच्या या साईडने मी चाललो असेल, रोडच्या त्या साईडने तू चालला असेल, तर ना तुझं लक्ष जर माझ्याकडे गेलं ना तर तुला मला हाक मारावीशी वाटली पाहिजे. ती तू तेव्हाच मारशील जर मी तुझ्याशी अगोदर कधी चांगला वागलो असेल तर, माणूस म्हणून चांगला वागलो असेल तर. आणि जर मी तुला तेव्हा कॉन्फिडन्स दिला नसेल तर तू म्हणशील या जातोय सरबरी जाऊ दे इकडे बघू, म्हणजे वाघ मागे आलं तर हाही पडणार, मी पण पडणार शेवटी. आणि सगळे सेमच असतात, सगळे प्रेमाची गणित आहेत. कोण कोणाला जास्त आवडतो, कोण कोणाला कमी आवडतं, याच्यात कोणाचा हे नाही. आणि अजून एक मुद्दा मला असं वाटतं की आम्ही सगळे विचारांनी एका पेजवर, त्याच्यामुळे आमचं पटतं आणि आमचं तुटतं काय पण होतं, पण आम्ही सेम लाईनवर असतो, त्यामुळे कधीच काय वाटत नाही. मी जर एखादी गोष्ट बोलली तर ह्याला पटू शकते, याला नाही पटू शकते, पण मग ती का नाही पटू शकते आणि का पटू शकते याची उदाहरणं पण ते सांगू शकतात. आम्ही एकमेकांना सांगू शकतो की तुझं हे चुकतंय, हे बरोबर आहे, तर ते ऍक्सेप्ट करण्याची पण तयारी आहे, ते सांगण्याची पण तयारी एकमेकांमध्ये. त्यामुळे त्याच्याबद्दल काहीच वाटत, आम्ही भावासारखं. आम्ही चर्चेने जे आपल्याला हल्ली होत नाही ना ती चर्चा, असं नाही की हमसो अरे बने आला म्हणजे डायरेक्ट तो बोलायच्या अगोदर माझं तुला अनुमोदन आहे, असं नाही. आमच्या गोष्टी एकमेकांच्या खटकतात, हो, पण ना त्याच्यातून संवाद आणि चर्चा घडते आणि एक चांगला सुवर्ण मध्ये घडला जातो. म्हणजे मीच बोललेलं खरं किंवा मॅन्डी बोलले मीच बोलते ते खरं, असं कोणाचंच नसतं. शेवटी ना ऍक्सेप्टन्स महत्वाचा असतो. बरोबर. जावेद खूप चांगलं वाक्य सांगितलं होतं सलीम जहानच्या जोडीबद्दल सांगताना, की 2 लोकांनी 2 प्रकारच्या माणसांनी कधीच एकमेकांसोबत काम करू नये. एक ते
ज्यांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही आणि दुसरं ते ज्यांचं सगळं पटतं तसं आहे ते. सगळं पटलं तर आपण कुठेतरी चुकत जाऊ. सांभाळणारा कोणतरी पाहिजे, खोडणारा कोणतरी पाहिजे. आणि आम्ही एकमेकांना लय खोडतो, लय खोडतो. हा तर पहिला मारतो. हा तुला जर पंचची लायकी ओळखायची असेल याला संपर्क साधायचा. हा म्हणजे इज्जत मध्ये आता मी जेव्हा लिहित असतो ते माझी पहिली प्रेशर माझी वाईट असते. तर मी 2 डायलॉग मध्ये कन्फ्युजन असेल की मी कुठल्या ह्याच्यापैकी लिहितो, ती एक सामान्य प्रेशर मध्ये ऐकते की हे छान वाटतं. आता कधी कधी जेव्हा सेटवर असतो ते तिथे काहीतरी हे होत नसेल ना किंवा काय असं वाटलं दोन सुचले तर तिथे पहिलं प्रेशर हा असतो. आयदर दोन्हीची लायकी काढतो पण आणि त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर कधी तो स्वतःहून देतो. खूप वेळा त्याच्या स्केच मध्ये तुम्ही शेवटी ऐकले असेल हे बरेच होतं किंवा हे असं. पण त्याची छोटीशीच वाक्य असतात कधी कधी, पण ती खूप टायमिंग त्याचं एकदम परफेक्ट असतं की खूप हसायला येतं. म्हणजे त्याचं फक्त ते एक ना वाट बघत असतो, तो असतो. अच्छा एंट्री झाली की तो वाट बघत असतो त्याची एंट्री कधी होते. आणि ते ट्रान्झिशन पण ना म्हणजे नॉर्मल आहे, अचानक रडतो ते एकदम म्हणजे किती फास्ट करतो. म्हणजे खूप भारी आहे. म्हणजे मित्र आहे म्हणून अजिबात नाही. तू आता आपला एकमेकांचा सगळ्यांचा स्वभाव तुला माहिती आहे, पण ना हे पर्सनली सगळेजण ना पंचभूतांचं ताट आहे. जे लोकांसमोर अजून यायचे असल्यामुळे की त्यांनी स्वतःला अजून हळूहळू ते एक सगळ्यांची चांगली काही गोष्ट आहे माहिती आहे का, कोणाला घाई नाही. सगळेजण खूप छान स्पीडने चालले. एक त्यांचा प्रत्येकाचा एक स्पीड आहे, कारण की अंतिम ध्येय प्रत्येकाचं ठरलेलं आहे. कुठे पोहोचायचं काय पोहोचायचं आणि पोहोचणार याची गॅरंटी आहे, कारण की सगळ्यांचे प्रयत्न प्रामाणिक आहे. त्यामुळे यांच्याकडनं सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये सगळ्यांकडनं एक सरप्राईजेस बघायला मिळतील. निखिल तुझ्यासाठी काय जास्त आवडेल, कॉमेडी की रोमॅन्टिक रोल? रोमॅन्टिक मलाच हसायला येतो. मी स्वतःला इमॅजिनच नाही माझं रोमॅन्टिक मला, पण मी जर चुका काढायला लागलो आवडला. पण मी तुला बोललो पण कॉम्प्लिमेंट दिलं ना रोमॅन्टिक सीन होता, खूप छान रोमॅन्टिक करतो. म्हणजे एका सिरीज मध्ये कॉमेडी तू ऑलरेडी करतो, रोमॅन्टिक कर आवडेल ना. खूप कोणी विश्वास टाकला या माध्यमातून तर मी करत लग्नाची मागणी करते. कोण जास्त रेटिंग घेतात, मंदार की सोमेश? कोणच नाही. एकदा ठरलं की ठरलं. रिटेक नाही, तुला ऍडिशनला मिळते. अरे ठरलेलं बरं. स्क्रिप्ट मध्ये वाक्य बघ असतात, मला म्हणजे असं होत नाही. तुझा फेवरेट मराठी सिनेमा? बरेच आहे तसं. अच्छा, फॅन्ड्री. ओके. लास्ट ऑफ खांदा एका वाक्यात तुझ्या मते? लास्ट ऑफ खांदा एक खूप प्युअर प्रयत्न आहे. ओके. आणि खरी गोष्ट आहे ती. दिसताना जर ती तयार केलेली असली तर ती कुठेतरी खरी गोष्ट आहे प्रत्येकाच्या आयुष्यात. शमेशची? प्रत्येकाच्या अरे मला ऍक्च्युली जनरलाइज तो बरोबर बोलला. मध्ये एक जण मला मेसेज केला कोणीतरी, दादा तुझी स्टोरी माझी तशी माझी सेटवरती, सॉरी मंदार तुझ्यासाठी सेटवर जास्त हसवणारा कोण कलाकार? बने. जास्त काय बने रूम मध्ये असेल तर तो बोलत असतो ना, आम्ही ऐकत असतो. अच्छा, तुझ्यासाठी फेवरेट सीन कोणता, कॉमेडी की इमोशनल? म्हणजे मी केलेला हा, तुला कोणता सीन करायला जास्त आवडेल? युजली इमोशनल. सर्वांकडून मला विनीत सरांबद्दल ऐकायला आवडेल. तुम्हाला काय वाटतं विनीत सरांबद्दल? म्हणजे एका वाक्यात त्यांच्याबद्दल काय सांगा? मी पहिला सांगतो, गोड दिग्दर्शक. अच्छा. त्याला बघून कधी राग पण नाही येणार आणि काय वाटणार, दादा मी हे करू का, त्याचं उत्तर आधीच मला माहिती असतं. त्यामुळे त्यासमोर बिंदास काही विचारू शकतो, काही सांगू शकतो किंवा मला हे सुचलं मी करू का,
असे कमी दिग्दर्शक असतात त्यांच्याशी आपण मोकळेपणाने बोलतो किंवा मला सुचलं ते मी करू का किंवा मला असं वाटतंय, त्यानंतर ते नाही पण म्हणतील, पण ती जी विचारण्याची मधली प्रोसेस आहे ना ती खूप कमी लोकांसोबत होती. म्हणजे आपण आधीच घाबरले ओरडले तर हे जे टिपिकल जे वातावरण असतं ते मला माझ्यासोबत आम्ही मित्रांकडेच फिरत असतो, दिग्दर्शकासोबत फिरतोय असं कधी फील झाला. एकच्या वेळेला तो एक रिस्पेक्ट असतो आपला, तो आहेच, पण त्यानंतर आम्ही जी धमाल करायचो चला अरे मजा आली चला आम्ही असे, त्यामुळे दादा असा गोड आहे. विनिताची ना सांगायची पद्धत खूप चांगली. त्याला जर आपलं काय पटलं नसेल ना तर तुला तो डायरेक्ट तोंडावर नाही सांगणार कधीच की मला तुझं हे पटलं नाही. तो त्याच्या पद्धतीने आपल्या पद्धतीने तो बरोबर तो समजून सांगतो आपल्याला, आणि आपण पण नकळत बोलतो हो मध्ये जरा चुकीचंच झालं सीन मध्ये. कारण बऱ्याच वेळा बघितलं सांगण्याची पद्धत त्याची, आणि नंतर आपल्याला कळतं की हे त्याच्या पद्धतीने आणि बरं त्याच्या पद्धतीने ते आपल्याकडून करून घेतलं त्याने, आणि ते आपल्या नकळत होऊन जातं ते. हे कारण हेच डिरेक्टरला जमलं पाहिजे, तर न दुखावता आणि समोर बरोबर जखमा न तुम्ही काय सांगा? मी मला आता तसं बोललं तर मला डायरेक्टर खूप मित्र माझ्यासाठी जास्त आहे. म्हणजे आम्ही म्हणजे गाण्याच्या वेळी जेव्हा आम्ही गाण्याच्या वेळी तर तो कधी आलाच नाही, त्यांनी बघितलं नाही. एवढं ट्रस्ट ठेवलं आमच्यावरती की हे तुमचं आहे, एक राऊंड तुमच्या तर तुम्ही करा. आता त्यासाठी आलाच नाही, पण आफ्टर शूटिंग आम्ही खूप चांगले मित्र. ते आमचे नंतर किस्से बीटीएस नंतर येते. तू काय सांगशील सुमेश? विनीत म्हणजे डिरेक्टर माझा एक मोटिवेट करणारा मित्र असं मी त्याचं हे काय. जसे म्हणाले तसे की तो जिम कॅरीचा एक मूवी होता येसमॅन ना करेक्ट, तो सारखा येस म्हणतो आणि पुढच्याला पॉझिटिव्हिटी देतो. विनीतकडे तुम्ही एखादी गोष्टी घेऊन गेलाय आणि जर ती त्याला चांगली वाटत असेल तो येस तो मोटिवेट करणार आहे. आपण करून तरी बघूया, तो खोडत नाही, म्हणजे संधी देतो की चल करूया काहीतरी ह्याच्यातनं पण चांगलं निघू शकतो. सो ना मग पुढच्याला खचायला नाही होत, पुढच्याचं पण मेंदू सतत चालू राहतो की मी काहीतरी घेऊन गेला ना की तो माणूस खोडत नाही, तो निदान ऍटलिस्ट हो करूया येस, तो तसा येसमॅन आहे. बरोबर, तर ती त्याची खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना नेहमी आपण काही करू शकतो. म्हणजे आमचा आम्ही म्हणजे कुठल्याही जॉनर आपण हँडल करू शकतो, एक्सपेरिमेंट करू शकतो. समोर असं ह्या फिल्म मध्ये एक व्यक्ती अशी आहे ज्याचं कुठलं डेझिग्नेशन नाव नाहीये की हा म्हणजे कॉस्ट्युम असेल किंवा डायरेक्शन टीम असेल किंवा दुसरा अजून बरेचशा आपले झाले ते आर्ट डायरेक्शन, त्या म्हणजे मिसेस सवीश रमेश बेटकर आमच्या बहिणी, त्यांनी जवळजवळ प्रत्येक डिपार्टमेंटला काम केलं. हेच ना बाहेरून पाठिंबापासून एखाद्या सरकारला की हा तुम्ही सरकार स्थापन करा आमचा पाठिंबा, तसं ते आम्हाला होतं. आणि त्या होत्या म्हणून पूर्ण आमचं ज्या काम जेवणापासून ते आपलं सगळंच म्हणजे आर्ट डिरेक्शन असू दे, कॉस्ट्युमचं असू दे, किंवा म्हणजे आपल्या हे करत आपण वर्कशॉप करतो तेव्हा सुद्धा क्यू देणं असू दे, तर सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी हेल्प केलेली आहे. आणि त्यांचं एक खूप म्हणजे आपण कुठलंही नाव देऊ ना तर असं एक नाव देऊ शकत नाही की हा आपण विशेष आभार म्हणून तिला घेऊन जाण्याला मला बोलवायला लागेल. थँक्यू सो मच. म्हणजे एखादी असती तर बोलली असती मी लीडची बायको आहे आणि व्हॅनिटीत बसली असती, पण आमच्या बहिणी तसं नव्हते. विचारल्या फील्डवर कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी करणार दिसायच्या आणि सतत येऊन तुम्ही जेवणात तुम्ही खाल्लं ही विचारपूस करणं. आणि हे जे माया म्हणजे ही माया किंवा प्रेम आहे ते खूप आहे. त्यांचा आमच्यावर विशेष प्रेम माझ्या घरचं वातावरण तिकडे तयार होण्याच्या मागचं कारण मुळात ते बहिणी तिकडे होत्या ना तर आम्हाला घरी असल्यासारखंच वाटायचं सगळं असं. म्हणजे सगळे मिळून मिसळून, कारण की ना बोलत असं प्रत्येक जण प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काम करत. म्हणजे मला आठवतं ती तुफान गाण्याला ते फ्रेम बसवलं, एक फ्रेम आपल्याला वापरायची होती ते तयार करण्यासाठी, ते सगळे ती बसली होती म्हणून वगैरे. ते सगळ्यांचं कौतुक आहे. आणि जर आपले रवी सर असले तर त्यांचं मराठी ऐकलं आपलं अजून आवडेल. आणि आमची माझे जे पार्टनर मोठे म्हणतो रवी दादा ते असले असते ना तर त्यांची मराठी ऐकायला तुम्हाला खूप आवडलं असतं. आणि त्यांची गंमत आहे की तुझं नाव निलेश आहे ना, निलेश सोडून तुला सगळं हाक मारला जुईचं नाव शेवटपर्यंत जाणं जमलं नाही, तिला जुली केलं त्यांना म्हणजे ते असून व्हायचं त्यांचं. तरी एकदा तरी
श्रमेशला अजून कधी शर्मेश नाही, शर्मेश. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि ज्या मेहनतीने तुम्ही हा चित्रपट बनवलाय, तर आशा आहे की हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि हा चित्रपट सुपरहिट होईल अशी आमची तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आम्हाला पण खूप मजा आली, एन्जॉय केला आम्ही. आमचं इंटरव्ह्यू झाल्याचं काय वाटलं, पॉडकास्ट काय वाटलं, आम्ही मस्त गप्पा मारतोय, निवांत कुठेतरी बसलोय बाहेर, असं वाटले. थँक्यू. अजून एक रिक्वेस्ट की आमच्या पॉडकास्टवरनं आम्हाला प्लीज कोणी जज कुठला फिल्टर सेन्सर आम्ही काही नाही, जे काय झालं तेच सांगितलं. आणि आमची वेबसाईट बघितली नसेल पौर्णिमेचा फेरा आवडती हे बोलतात ते बरोबर. काय तो मेहंदीने दर आता दर इंटरव्ह्यूला जाताना मी ऐकतोय मेहंदी ही शेवटी सांगतो सगळ्यांना. पण काय झालं माहितीये का, हल्ली काही चांगलं बोलायची भीती पण वाटते, कोणाची कौतुक करायची पण भीती वाटते. चांगल्याने खरं घडलेलं बोलायची भीती वाटते की हे असं घडलेलं ते कसं सांगणार. बरोबर. पण त्याच्यावर कधी कधी काही व्यक्त होतात आणि चुकीच्या पद्धतीने जातं सगळं ते. तर त्यामुळे त्याची तो धर्म मी तिसऱ्यांदा ऐकलोय त्याचं. ते आम्ही टॅगलाईन टाकून नाही ते स्टार्टिंगला डिस्क्लेमर टाकू. मला सांगावं वाटतं, पौर्णिमेचा फेरा मी पाहिली, मला खूप आवडली. मी तेव्हा दोघांनाही मेसेज करून सांगितलं होतं, मला वातावरण खूप आवडलं त्यांचं प्रेझेंटेशन. ऑब्व्हियसली परफॉर्मन्स वाईज ते बालच करतात सगळ्यांना मिळून, ते वस्तूच एकदम. आता एकच आहे रसिक प्रेक्षकांना विनंती हीच आहे की मी नेहमी बोलतो जसं की आपला वर्षातून एकदा वाढदिवस येतो आणि आपल्याला ती तारीख लक्षात असते, तसं तुम्ही यावेळी समजा की 21 नोव्हेंबर ही लास्ट ऑफ खांदा या सिनेमाचा वाढदिवस आहे त्या दिवशी, आणि त्या दिवशी आपल्या सिनेमाचा केक आपल्याला कापायचा आहे. तर 21 नोव्हेंबरला थिएटरमध्ये जाऊन प्रेमाच्या पावसात भिजा आणि प्रेमाने तुमचं तोंड गोड करून घ्या. आमच्याकडून तुम्हाला हीच एक विनंती आहे, शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.